गुड इव्हनिंग. सगळ्यांना आवाज येतो माझा? सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल तर. सगळ्यांचं मी वेलकम करतो. कन्स्ट्रक्शन सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन याद्वारे आयोजित 100 क्वेश्चन्स ऑन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग आणि स्पेशली ऑन ई टेंडरिंग. आपण आजच्या या पुढील एक तासामध्ये गव्हर्नमेंट मध्ये ई टेंडरिंग करताना जे काही टर्म्स, काही गोष्टी माहिती नसतात त्या कशा तुम्हाला हँडल करता येतील या आपण पाहणार आहोत. थोडंसं इन्स्टिट्यूट बद्दल सांगतो. सुरुवात तशी सिव्हिल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला शॉर्ट मध्ये नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग IIT झालं आणि मोस्टली CEIIT असं आता सर्वकडं माहीत आहे. तर 1 सप्टेंबर 2015 पासूनची सुरुवात आहे आपली. बांधकाम क्षेत्रातील दुर्लक्षित असणाऱ्या विभागांचे प्रशिक्षण साध्या व सोप्या भाषेत देणे हे प्राईम उद्दिष्ट आहे. पारंपरिक शिक्षण न देता व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन चांगले अभियंते, चांगले कॉन्ट्रॅक्टर तयार करणं हा त्यामागचा उद्देश आहे. बांधकाम क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या इंजिनियर असो वा कोणीही असो त्याचा मार्गदर्शक म्हणून उभा राहणे हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. आणि सन 2030 पर्यंत जगातील पहिले बांधकाम क्षेत्राच्या हक्काचे व्यवसायभिमुख विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी, जी सगळ्यांना अफोर्डेबल रेटमध्ये हवा तो कंटेंट लगेच तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतील, असा त्यामागचा उद्देश आहे. मी माझं इंट्रोडक्शन प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मग मी आता माझं इंट्रोडक्शन या ठिकाणी देत नाही. फक्त माझा आणि ई टेंडरिंगचा काय रिलेशन आहे तेवढं फक्त सांगतो. ई टेंडरिंगच्या आतापर्यंत 284 बॅचेस आपल्या झालेल्या आहेत. 6450 पेक्षा जास्त इंजिनियर्स, गव्हर्नमेंट मधले ऑफिसर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. आता आपण सकाळ मीडिया बरोबर पण देखील टायअप आहोत, जे त्यांची ट्रेनिंग डिव्हिजन आहे SILC. यामार्फत देखील आपण ई टेंडरिंग कॉमन पब्लिकसाठी सुद्धा प्रशिक्षण सुरुवात केलेले आहे. सर्टिफाईड ट्रेनर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या काही ऑर्गनायझेशन्स यांच्यासाठी काम करतोय. ट्रेन ऑलमोस्ट सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल सगळ्या टाईपचे सप्लायर, बऱ्याचशा इंडस्ट्रीज आता SILC मुळे तो प्लॅटफॉर्म देखील ओपन झालेला आहे. आणि ई टेंडरिंगचं पहिलं पुस्तक आपण लॉन्च केलेलं आहे, जे साधारण 1 मे 2021च्या दरम्यान केलेलं होतं आपण. ठीक आहे, चालेल. तर आपण डायरेक्टली आता पुढे जाऊया की गव्हर्नमेंट टेंडर भरण्याच्या वेळी नव उद्योजक किंवा सुशिक्षित बेरोजगार अभियंता किंवा ज्यांचं सिव्हिल झालेलं नाही यांच्यासाठी पडणारे प्रश्न. ठीक आहे, तर हा वेबिनार हा फ्री आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न देखील विचारू शकता. पण हे आपण मॅक्सिमम 100 होतील, 100 मध्ये स्लाइड 4-5 क्वेश्चन आहेत. पुढच्या नक्कीच येणार आहे. मग मी तुम्हाला स्लाइड्स तुमच्या ओके, एखाद्या वेळेस असू शकेल नेटवर्क इश्यू. अच्छा, सगळ्यांनाच नेटवर्कचा इश्यू जाणवतोय. कॅमेरा आता बरोबर येतो. पहिला कॉन्टॅक्ट कडे मला असं तुम्ही चेक करा म्हणून मी कॅमेरा आहे. ऑपॉर्च्युनिटी डेली 500च्या वर टेंडर्स फक्त एका वेबसाईटवर म्हणजे महा टेंडर्स आहे त्याच्यावर पब्लिश होत असतात. आणि हा क्रम गेले 10 वर्षापासून आहे, कारण 2015 पासून आपण हे काम करतोय. यामध्ये
गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याचबरोबर पेमेंटची शुअरिटी आहे. भले पेमेंट लेट असेल पण पेमेंटची शुअरिटी आहे. आणि रेट मात्र हे सगळ्यात चांगले आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रायव्हेट पेक्षा तुम्हाला रेट खूप चांगले आहेत. ठीक आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये वळावं. स्पेशली सिव्हिल इंजिनियर्स असतील यांच्यासाठी तर बरेचसे बेनिफिट्स आहेत, किंवा सुशिक्षित बेरोजगार जे क्लास 7चं रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी देखील चांगले बेनिफिट्स आहेत. तर त्यांनी तर यायला काहीच हरकत नाहीये. आणि बाकीचे जे नॉन सिव्हिल आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगले पर्याय आहेत. म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असे काही कोर्सेस जरी केले तुम्ही तरी तुम्हाला लगेच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये लायसन्सही तुम्हाला येता येऊ शकतं. त्यामुळे सगळ्या सोयी पाहता, रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस पाहता, ऑनलाईन प्रोसेस पाहता खूप चांगल्या संधी आहेत. त्यामुळे येण्यासाठी काही हरकत नाही. येस, आतापर्यंत आवाज कसा आला मला सांगा आता. ओके आहे ना? ठीक आहे, चालेल. गव्हर्नमेंट टेंडर घ्यायचे असतील तर मला काय काय यायला हवे, मला कोणकोणते लायसन्स काढावे लागतील. तर गव्हर्नमेंट टेंडर जर तुम्हाला घ्यायचे असतील तर पहिलं तर तुम्हाला त्या त्या डिपार्टमेंटचं म्हणजे PWD असेल, जिल्हा परिषद असेल, त्याचं लायसन्स तुम्हाला असायला हवं. आणि जे काय डिपार्टमेंट्स असतील, MJPचं करत असाल, फॉरेस्टचे करत असाल, पण PWDचं मोस्टली सर्व डिपार्टमेंटमध्ये लायसन्स चालतं. त्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन मध्ये पाहायला गेला तर GSTचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लिहून घ्या पॉइंट्स मी जे सांगतोय ते. आणि तुम्ही जर म्हणालात शेवटला मला जर तुम्ही याच्यावर कसं सेशन होतंय ते पाहून जर तुम्हाला वाटलं तर मग मी याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला PPT या तर शेअर केलेल्याच आहेत, पण काही देता आलं तर मी आणखी ऍडिशनल विचार करतो. गव्हर्नमेंट टेंडर घ्यायचे असतील तर तुम्हाला काय काय यायला हवं, तर तुमचे लायसन्स मेनली त्या त्या डिपार्टमेंटचं लायसन्स असायला हवं. यानंतर त्या ठिकाणचं GST तुम्हाला असायला हवा. प्रोफेशनल टॅक्सचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असायला हवं. PFचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये, पण असेल तर चांगलं. आणखी संधी तुम्हाला ओपन होतील. आणि काही ठिकाणी कंपल्सरी मागतातच, त्यामुळे PFचं पण रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला PF झाल्यानंतर शॉप ऍक्ट आणि उद्यम आधार एवढे जरी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये टेंडर घ्यायला लगेच चालू करता येऊ शकतं. प्रायव्हेट लिमिटेडच असावी असं काही नाही, प्रोप्रायटरशिप बेसिसवर पण तुम्ही चालू करू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला काय काय यायला हवं, तर काय काय यायला हवं तर तुम्हाला मेनली टेंडर सर्च करता यायला हवे, तुम्हाला टेंडर भरता यायला हवेत, त्याचे अनालिसिस करता यायला हवेत, टेंडर किती बिलोमध्ये जाईल हे माहीत असायला हवं, तुम्हाला साईटचं नॉलेज असायला हवं, त्याच्या बिलिंगचं नॉलेज असायला हवं, इस्टिमेटचं नॉलेज असायला हवं. आणि कोणकोणते प्रोजेक्ट चालतात, फंड्स वगैरे, कामं कशी हवी, या सर्वांचं नॉलेज तुम्हाला असायला हवं. ठीक आहे, चालेल. तिसरा प्रश्न घेतो मी. आणि 5व्या प्रश्नानंतर तुमचे काही प्रश्न चॅट बॉक्समध्ये याच्या रिलेटेड येतील तेवढेच घेईल. ठीक आहे, कारण पुढच्या काही प्रश्नामध्ये तुमच्या त्या प्रश्नांचं उत्तर मिळून जाईल तसं. सुबे म्हणजे काय, बऱ्याच जणांना हाही देखील प्रश्न असतो. तर सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार. काही ठिकाणी सुबे पण असतो. तर सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता. ठीक आहे. किंवा ज्या इंग्लिशमध्ये UEE अनएम्प्लॉयड इंजिनियर. आता तुम्हाला वेबसाईटवर टेंडर शोधताना काही ह्या पण कीवर्ड्स आहेत ज्याच्या मार्फत तुम्हाला टेंडर शोधता येऊ शकतात. पण असं कुठलंही गाईडलाईन नाहीये, फिक्स नाहीये की याच्या मार्फतच तुम्हाला टेंडर शोधता येतात. सुबे म्हणजे काय, तर सुशिक्षित बेरोजगार म्हणजे जे क्लास 7चं रजिस्ट्रेशन 10वीच्या बेसवर 1 वर्षाच्या कोर्सच्या बेसिसवर भेटतं ते देखील सुबे असतं. सुशिक्षित बेरोजगार आहेत ते. पण ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, 3 वर्ष झालेले आहेत, अशांना सुशिक्षित बेरोजगार अभियंता असं म्हणलं जातं. तुम्ही सुबे किंवा सुबे किंवा UEE टाकून पहा. तुम्हाला काही टेंडर जे डिपार्टमेंट त्यांच्या नावामध्ये ह्याचा उल्लेख करतात किंवा जे डिपार्टमेंट या कीवर्ड्सचा उपयोग त्यांच्या टेंडर नोटीसमध्ये, टेंडर ID मध्ये करतात, ते टेंडर तुम्हाला त्या ठिकाणी सर्च होतील. ठीक आहे. सर्वात जास्त ई टेंडरिंग कोणत्या वेबसाईटवर चालते, तर आता आपल्या महाराष्ट्रात जर पाहायला गेला तर महा टेंडर्स हीच वेबसाईट आहे ज्याच्यावर सगळ्यात जास्त टेंडर्स चालतात. ज्यांना माहित नसेल त्यांनी ती वेबसाईट सर्च करा. महा टेंडर्स ही वेबसाईट आहे. महा टेंडर्स वेबसाईटवर तुम्हाला जवळजवळ 350च्या वर ऑर्गनायझेशन्स आहेत. काल मी PDF पण शेअर केली होती, पहा तुम्हाला. 360 ऑर्गनायझेशन्सचं त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही पुस्तक लिहिलं त्यावेळेस होत्या त्या.
त्यानंतर तर बऱ्याच आलेल्या आहेत. म्हणजे आता बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे आपलं जे मुंबई जी आहे आपली मुंबईची महानगरपालिका आहे जी म्हणजे MCGM ज्याला म्हणतो आपण त्याला, बरोबर, ग्रेटर मुंबई. तर त्याचे पण टेंडर्स पहिले दुसऱ्या वेबसाईटवर यायचे. शेवटला ती राहिली होती, पण ती पण ऑर्गनायझेशन आली आता या ठिकाणी महाटेंडरवर. आणि MIDC पण नव्हती, ती पण आलेली आहे. काही दिवसात मी आशा करतो की आपल्या त्या पोर्टलवर इलेक्ट्रिकल म्हणजे MSCB वगैरेचे पण टेंडर्स त्या ठिकाणी येतील. बाकी सर्व डिपार्टमेंटचे टेंडर या पोर्टलवरच येतात. ठीक आहे. तर महाटेंडर्स ही वेबसाईट आहे. ZPPWD चे टेंडर कोणत्या वेबसाईटवरून भरता येतात, तर ते महाटेंडर वेबसाईटवरूनच भरता येतात. जिल्हा परिषद, ZP म्हणजे जिल्हा परिषद, PWD म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट. ठीक आहे, चालेल. तर तुमचे काही प्रश्न या रिलेटेड असतील तर मी हे करतो. सर हे रेकॉर्डेबल आहे का? ठीक आहे, रेकॉर्डेबल आहे, बघतो मी. परत डॉक्युमेंट परत सांगा. बरं ठीक आहे, डॉक्युमेंट्स एक काम करतो ना मी, आपला वेळ वाचावा, कारण 1 तासच आहे माझ्याकडे. आणि यासाठी मी हे रेकॉर्डिंग करतो ना, मी हे युट्यूबला अपलोड करेल, तिथून तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे, तुम्ही नंतर परत हे करून घ्या. ठीक आहे. तर ठीक आहे, या रिलेटेड काही प्रश्न दिसत नाही मला यामध्ये. ओके, काही आलेत. हां सर, माझे इलेक्ट्रिकल मध्ये कंपनी आहे, तर तोच नाव सिव्हिलमध्ये यूज करता येईल का? त्याची कंपनीचा GST चालणार का? चालेल चालेल, काही हरकत नाही, होऊन जाईल. त्याच कंपनीच्या नावावर होऊन जातं. सोसायटीचे लायसन्सचे टेंडर पण देखील तुम्हाला इथंच याच वेबसाईटवर शोधता येतात. आणि त्यासाठी तुम्हाला टेंडर नोटीस पहा. डायरेक्टली असं काहीही तिथं फिल्टरिंग नाहीये की सोसायटीचे टेंडर, सुभेचे टेंडर किंवा कुठल्या निधीनुसार म्हणजे आमदार निधी, खासदार निधी, अशा कुठल्याही निधीनुसार किंवा स्कीम्सनुसार तिथं टेंडर शोधता येत नाहीत. कुठल्याही लायसन्सच्या कॅटेगरीनुसार टेंडर शोधता येत नाहीत. कुठल्याही जिल्ह्याचं एकत्र टेंडर असं डायरेक्टली शोधता येत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की असं कुठलंही त्याच्यासाठी शॉर्टकट नाहीये. त्यासाठी एक सायंटिफिक मेथड आहे. त्या मेथडनंच तुम्ही टेंडर शोधायचे, जे आहे ऑर्गनायझेशन वाईज टेंडर शोधणं. ठीक आहे, आणि ते देखील ऍडव्हान्स सर्च मधून. ठीक आहे, चालेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मला वाटतं एवढेच प्रश्न होते. आता पुढे आहे DSC म्हणजे काय. आता DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. आता बऱ्याच जणांचं किंवा आमच्या पण मागच्या वर्षीच्या मुलांचं कन्स्ट्रक्शन सुपरवायझर ज्यांचं झालेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे रिझल्ट आलेले आहेत, तर त्या सगळ्यांना डिजिटल सिग्नेचर लागणार आहेत. तर टेंडरसाठी आपल्याला भरायचे म्हटलं तर आपल्याला ऑनलाईन टेंडर भरायचे असेल तर डिजिटल सिग्नेचर ही लागतेच आपल्याला. DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. ठीक आहे. DSC चे कोणकोणते क्लास असतात, तर आता फक्त क्लास 3 एकच क्लास आहे, दुसरे कुठलेही क्लास नसतात. आपल्याला DSC काढताना क्लास 3 ची DSC काढायची, लक्षात ठेवा. त्यानंतर कॉम्बो DSC म्हणजे काय, तर कॉम्बो DSC म्हणजे टेंडरिंग भरताना आपल्याला साइन प्लस एन्क्रिप्शन असे 2 सर्टिफिकेट असणारे डिजिटल सिग्नेचर लागते. साइन प्लस एन्क्रिप्शन, ज्याला कॉम्बो DSC असं म्हणलं जातं. ही कॉम्बो DSC तुमच्यासाठी उपयोगाची असणार आहे, जे टेंडर भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. DSC ची व्हॅलिडिटी किती असते, तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा 3 वर्षांच्या व्हॅलिडिटीमध्ये DSC येते. मोस्टली 2 वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये DSC काढा. कॉम्बो DSC साधारण तुम्हाला 3,000पर्यंत, चांगल्या कंपनीचे घ्यायला गेला तर 3,000पर्यंत येते कमीत कमी. नाही तर त्या मग 4,000, 5,000 अशा सुद्धा त्याचे आहेत. ठीक आहे, मला काढायची असेल DSC, तुम्ही त्याशी सगळं करू शकता. ठीक आहे. आता हे 14वा प्रश्न झाल्यानंतर मी परत थांबेल. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मी घेईल. ZP व PWD साठी वेगवेगळ्या DSC लागतात का, तर नाही. आपल्याला एकाच डिजिटल सिग्नेचरनं आपल्याला त्या पोर्टलवर टेंडर भरता येतं. त्यासाठी सेपरेट डिजिटल सिग्नेचर काढायची गरज नाही. ठीक आहे. DSC का लागते, तर आता डिजिटल सिग्नेचर का लागते, तर आता पहिले तुम्हाला माहित आहे की ऑफलाईनचे टेंडर होते, पहा, बरोबर ना. ऑफलाईन टेंडर होते त्यावेळेस आपल्याला सही करून, आणि आता पण आहे, 10 लाखाच्या आतले टेंडर ऑफलाईनच होतात, पण सगळे नाहीत बरं का. तर त्यावेळेस काय करावं लागतं, आपल्याला टेंडर विकत घ्यायचं, त्याला त्याच्यावर प्रत्येक पेजवर सही शिक्का करायचा आणि मग टेंडर सबमिट करावं लागायचं. तर त्यावेळेस ती ऑथेंटिसिटी येते, म्हणजे तुम्ही सही केली. मग आता इथं ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये कशी तुमची सही आहे ते समजायचं, तर ही डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटमुळे ते टेंडर तुम्हीच साईन केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो, आणि तुम्ही टेंडर ते भरलेलं आहे, कोर्टामध्ये ते स्टँड होतं, म्हणून आपल्याला DSC लागते. डिजिटल सिग्नेचर
ही कुठून काढून भेटते? तर डिजिटल सिग्नेचर ही आमच्याकडून देखील काढून भेटते. पूर्ण महाराष्ट्रात दिली जाते. याबरोबर तुमच्या इथले सीए किंवा टेंडर भरणारे असतील त्यांच्याकडून देखील तुम्ही ती काढू शकता. ठीक आहे. काढताना फक्त सांगितलंय तेवढ्या फक्त अटी लक्षात ठेवा. डीएससी साठी काय काय डॉक्युमेंट लागतात? तर जे प्रोप्रायटर आहेत, जे इंडिव्हिज्युअल आहेत, सुबे आहेत, त्यांच्यासाठी डिजिटल सिग्नेचर काढताना फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तेवढाच लागतो. ठीक आहे. तर डीएससी साठी तुम्हाला एवढेच डॉक्युमेंट लागणार आहेत. आणि डीएससी काढायची आहे तर ती कोणती काढू? डीएससी काढायची आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कंपनी काढा. पण त्यातल्या त्यात काही कंपन्या आहेत ज्या चांगल्या आहेत, जसं की ई मुद्रा असेल, कॅप्रिकॉन असेल, पेंटासाइन असेल, या मोस्ट चालणाऱ्या कंपन्या आहेत. कुठलीही काढली तरी सुद्धा सेमच आहे. डिजिटल क्लास 3 कॉम्बो साइन प्लस एन्क्रिप्शन असणारी आणि 2 वर्ष व्हॅलिडिटी असणारी काढायची तुम्हाला. ठीक आहे. डिजिटल सिग्नेचर काढताना किंवा रजिस्ट्रेशन करताना ही तुमच्या नावानंच काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. चालेल. हा, जर कोणी रेल्वेचे कामं घेणार असेल तर त्यांच्यासाठी मात्र डिजिटल सिग्नेचर तुम्हाला ऑर्गनायझेशनची काढावी लागते. ठीक आहे. चालेल. हे 14 प्रश्न झाल्यानंतर मी परत एकदा तुमचे काही प्रश्न आलेले आहेत ते पाहतो. रिलेटेड जे असतील ते मी तो आता मला प्रश्न बरेचसे इरिलेव्हंट येत आहेत आत्ताच्या. आपण जे म्हणलं की त्याच्या रिलेटेडच प्रश्न, ते हे प्रश्न तुमचे पुढे येतीलच, पण तेव्हा तेव्हा का, कारण परत चॅट वर गेले की नंतर ते मला दिसणार नाहीयेत. आणि आत्ता विषय चालला आहे रिलेटेड टाका, कारण परत मी पूर्ण सगळे वाचत बसत आपला वेळ जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचे तुम्ही प्रश्न येतीलच त्यावेळेस तुम्ही ते हे करू शकता. ठीक आहे. डिजिटल सिग्नेचरसाठी डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो डिजिटल सिग्नेचरला म्हणजे सॉरी तुमच्या आधारला लिंक आहे तो. डीएससी मध्ये डॉक्युमेंट नसतात. पुढचं आपलं हे तोच येऊन जाईल. ठीक आहे. चला, तर मग आता आपण पुढे जाऊयात, कारण प्रश्न जे होते ते संपलेले आहेत तसे. आपण हे 100 प्रश्न घेणार आहेत, ते 100 प्रश्नाच्याच रिलेटेड चाललेलं आहे. तुमचे इतर जे प्रश्न असतील त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांसाठी काही हे करतो की हा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणलं मी युट्यूबवर टाकतो, तर तिथं कमेंटमध्ये तुम्ही हे प्रश्न विचारा वाटलंच तर. जे प्रश्न आता हे 100 पेक्षा वेगळे असतील ते ते परत एकदा मी तेवढेच परत प्रश्न करेल. 100 प्रश्न झाले तर मी त्याचा लगेच पुढं तुम्हाला असं झूम मीटिंगवर व्हिडिओ बघ. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पण असाल त्यामध्ये. चालेल. पुढचे प्रश्न घेऊयात. आता आपण आणखी 10 प्रश्न घेऊयात आणि मग परत थांबूयात. डीएससी ने सही कशी करायची, कोणते सॉफ्टवेअर वापरायचे? तर डिजिटल सिग्नेचरनं आपल्याला ज्यावेळेस डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात किंवा टेंडर भरायचं असतं त्यावेळेस डिजिटल सिग्नेचर लागते. तर डिजिटल सिग्नेचरची सही ही जी असते ना, ही तुम्हाला अॅक्रोबॅट रीडर डीसी किंवा कोणतंही पीडीएफचं टूल ज्याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचर करण्यासाठीची फंक्शनॅलिटी दिलेली असेल, त्यातल्या त्यात अॅक्रोबॅट रीडरचं लेटेस्ट व्हर्जन किंवा अॅक्रोबॅट रीडर डीसी नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामधून तुम्हाला डिजिटल सिग्नेचर करता येते. ठीक आहे. त्याची करायची देखील प्रोसेस सोपी आहे. तुम्ही आपल्या युट्यूबवर चॅनलवर सिव्हिल इंजिनिअरिंग IIT वर तुम्हाला ती मिळून जाईल. डीएससी ची सही कशी दिसते? डीएससी ची सही कशी दिसते मी ठीक आहे थोडंसं मी काढतो. एखादं टेंडर डॉक्युमेंट आपण पुढे जर पाहिलं तर डीएससी मध्ये डॉक्युमेंट असतात का, तर नाही. मगाशीच आता ज्यांचा प्रश्न आला होता की डिजिटल सिग्नेचर मध्ये डॉक्युमेंट असतात का, तर नसतात. डिजिटल सिग्नेचरला स्टोरेज काहीही नसतं. बरेच जण म्हणतात की ही डीएससी आहे याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट आहेत आणि घ्या, असं काहीही नसतं. ते फक्त म्हणायची एक पद्धत झाली. ऍक्च्युली तुमच्या पोर्टलला ज्यावेळेस आपण महाटेंडर पोर्टलला तुमचं अकाउंट काढलं जातं त्या अकाउंटला ती डिजिटल सिग्नेचर लिंक असते. पण ती डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय कोणीही ती ओपन करू शकत नाही तुमचं अकाउंट. आणि तुमच्या अकाउंटच्या आतमध्ये ते तुमचे सगळे डॉक्युमेंट्स असतात, टेंडर्स असतात सगळे. त्याच्यामुळं आता एवढी माहिती लांबवून सांगण्यापेक्षा काय म्हणलं जातं की डीएससी घ्या, याच्यामध्ये सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आणि तुम्ही ते काम होऊ शकतं तुमचं. तर त्याच्यामुळे डीएससी मध्ये डॉक्युमेंट असतात. डिजिटल सिग्नेचरला पिन असतो जो 1 2 3 4 5 6 7 8 हा पिन असतो बाय डिफॉल्ट कंपन्याने दिलेला. तो तुम्ही चेंज करू शकता.
शक्यतो चेंज करावा तुम्ही लगेच, बरेच जण तोच ठेवतात, चेंज करावा कारण ती तुमची सही आहे. लिगली कोर्टामध्ये याला मान्यता आहे. आणि ती हार्डवेअर स्वरूपात द्यायचं पण कारण तेच आहे की कुणालाही जरी समजा सापडली ती, तरी सुद्धा ती त्याचा वापर करू शकत नाही कारण त्याला पिन टाकलेला आहे, जो पिन तुम्हालाच माहित असणार आहे. बरोबर आहे, त्याचा गैरवापर पण होणार नाही. जसा ऑनलाईन मध्ये फ्रॉड होतात, तुमची सही पण डुप्लिकेट बनवली जाते, तसं टाळण्यासाठी ही डिजिटल सिग्नेचर ज्यावेळेस तुम्ही हार्डवेअर मध्ये दिली ना, पेनड्राईव्ह सारखे आहे, त्यामुळे ती तुमच्या बरोबरच असणार आहे, जसं आपला हात आहे तसा. ती डीएससी पण कोणाला द्यायची नाहीये ती. ठीक आहे, चालेल. डीएससी हरवली तर काय करणार? डीएससी हरवली तर त्याला दुसरा काही पर्याय नाही. ती लेंदी खूप प्रोसेस आहे, त्यामुळे डीएससी शक्यतो हरवू नका, त्याचा पिन विसरू नका. पिन विसरला तर फक्त 10 अटेम्प्ट तुम्हाला असतात. 10व्या अटेम्प्ट नंतर ती डीएससी ब्लॉक होऊन जाते. त्यामुळे डीएससीचा पिन लक्षात ठेवायचा आहे आणि डिजिटल सिग्नेचर हरवायची नाही, व्यवस्थित ठेवायची सगळी ती. आणि बरं, पुढचा प्रश्न आहे, एक माणूस किती डिजिटल सिग्नेचर काढू शकतो? एक माणूस कितीही डिजिटल सिग्नेचर काढू शकतो, कितीही अकाउंट ओपन करू शकतो. त्यासाठी अकाउंट ओपनिंगला काही चार्जेस नाहीयेत, पण डिजिटल सिग्नेचर तुम्ही जेवढ्या काढताल तेवढ्याला तुम्हाला चार्जेस आहेत, म्हणजे जे डिजिटल सिग्नेचरचे चार्जेस. आणि एका डिजिटल सिग्नेचरमध्ये तुमचं जे रेकॉर्ड असेल, ते रेकॉर्ड त्याच डीएससी मध्ये, म्हणजे त्याच अकाउंटला राहील. दुसरं असं काही कंबाईन एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्या डीएससी जरी लावल्या तर सगळं दिसतं असं नाहीये. प्रत्येक युनिट हे वेगवेगळं आहे, त्यामुळे त्याला कोडिंग आहे. बरोबर आहे, डिजिटल सिग्नेचरला कोडिंग असतं. त्या कोडिंगच्या बेसिसवर ते अनालाइज करते, कारण ते आयटीचा पार्ट आहे तो. ठीक आहे. एक अकाउंटला किती डीएससी जोडता येतात? एका अकाउंटला एका वेळेस एकच डीएससी ऍक्टिव्ह राहते. हम्म? एका अकाउंटला एका वेळेस एकच डीएससी ऍक्टिव्ह राहते, पण तुम्ही मल्टिपल डीएससी जोडू शकताय. ठीक आहे, तुम्ही मल्टिपल डीएससी जोडू शकताय. एका वेळेस एका अकाउंटला एकच डिजिटल सिग्नेचर ऍक्टिव्ह राहते. दुसरी जर तुम्हाला त्याच डीएससी न काम करायचं असेल, तर तुम्हाला ती इनऍक्टिव्ह करावी लागते, जी ऍक्टिव्ह आहे ती, आणि दुसरी डीएससी न मग ते तुम्ही लॉग इन करू शकताय. ठीक आहे, पण एका अकाउंटला जोडलेली डीएससी, जो दुसरा प्रश्न आहे, एका अकाउंटला जी जोडलेली डीएससी आहे, त्या डीएससी न तुम्हाला दुसरं अकाउंट काढता येत नाही. म्हणजे एका अकाउंटला तुम्ही 10 डीएससी लिंक केल्या असतील, तुमच्या 10 ऑफिसेस असतील, तर त्या 10च्या 10 डीएससी तुम्हाला फक्त त्याच अकाउंटला वापरता येतील. दुसऱ्या अकाउंटला महाटेंडर पोर्टलवर तर वापरता येणार नाही, पण दुसऱ्या पोर्टलवर तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, तर एका अकाउंटवरून किती टेंडर भरू शकतो, तर तुम्ही तसं काही लिमिट नाहीये, एका अकाउंटवर तुम्ही कितीही टेंडर भरू शकताय. ठीक आहे, पहिला काही चार्जेस नव्हते, आता एक वर्षभर पण नाही झालेलं, 6 महिने जवळपास झालेले आहेत, की ज्याला आता प्रत्येक टेंडर भरायला ₹500 चार्जेस प्रोसेसिंग फी चालू केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे महाटेंडर पोर्टलवर पहिले काही चार्जेस नव्हते, पण आता पर टेंडरला ₹500 ऍडिशनल प्रोसेसिंग फी घेतली जाते, टेंडर फी आणि ईएमडी सोडून. ठीक आहे, बरं, आता पुढचा पार्ट आहे, टेंडर हिडन असतात का? तर नाही. बरेच जण म्हणतात की टेंडर हिडन आहेत, हिडन आहेत. सिस्टीम तशी खूप स्ट्रॉंग आहे, टेंडर हिडन नसतात. पण तुम्हाला जर ते शोधता आले नाहीत, तर मग म्हणलं जातं की टेंडर हिडन आहेत. असं काहीही नसतं. प्रॉपर शोधायची मेथड तुम्हाला जर माहित असेल, तर टेंडर हिडन नसतात. या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे, टेंडर हिडन नसतात. तुम्हाला ते प्रॉपरली शोधता यायला पाहिजे. मग हे टेंडर शोधायचे कसे? त्याची मेथड म्हणजे ऍडव्हान्स सर्च मधून टेंडर शोधायचे कायम. दुसरीकडून कुठूनही टेंडर शोधायचे नाहीत. जर ऍडव्हान्स टेंडर मधून तुम्ही ऑर्गनायझेशनचे फिल्टर लावून, फक्त ऑर्गनायझेशनचे 4 फिल्टर लावून तुम्ही जर पहिले 4 तुम्ही टेंडर शोधले, तर तुम्हाला टेंडर हमखास सगळेच भेटतात. कुठलंही टेंडर हिडन नाही. ठीक आहे, चालेल. ते करता पण येत नाही, सिस्टीम एकदम स्ट्रॉंग आहे. फक्त त्यामध्ये काही लूप होल राहतात, करतात. बरेच जण केलेले आहेत, तिथून मागे तर खूप नाव त्याचं हे झालेलं आहे. त्याच्यामुळे टेंडर लोकांना शोधता येत नाही, ते दिसत नाहीत आणि हिडन टेंडर आहे असं म्हणलं जातं. ठीक आहे, चालेल. मला वाटतं आपण इथं थांबणार होतो. येस, एकच मिनिट. प्रश्न तुमचे 8 जणांचे आहेत, मी तेवढे फक्त घेतो. एक पेजवर एकच होते डीएससी. हा, एका पेजवर एकच डीएससी केली. पूर्ण पीडीएफ ला तुम्ही एक जरी डीएससी केली तरी सुद्धा चालतंय, पण बऱ्याच वेळेस म्हणतात की तुम्हाला सर्व पेजेसला साईन करून हवी अशी अपेक्षित असते. ठीक आहे. सर, ऑफलाईन टेंडर कसे पब्लिश होतात? ते पुढे असेल प्रश्न, नाहीतर मग हा प्रश्न मग तुम्ही नंतर कमेंट करा. मी युट्यूबवर हे व्हिडिओ मी हे करत नाही सगळे.
पेन ड्रॉ कन्सेप्ट झाली सर, काय समजलं नाही. पेन ड्रॉ कन्सेप्ट झाली तर काय कळलं नाही प्रश्न. काय डीएससी ला खर्च किती येतोय? 3,000 रुपये. कॉम्बो डीएससी नेमके म्हणजे काय? साइन प्लस एन्क्रिप्शन असणारे डीएससी जे सांगितले मगाशी, त्याला कॉम्बो डीएससी म्हणलं जातं. सुमित म्हणतायत ऑनलाईन टेंडर कसं ओपन असलेली बघायचे. टेंडर सर्च तुम्हाला सांगितलं, ऍडव्हान्स टेंडर सर्च मध्ये जाऊन तुम्ही पहा, तिथून तुम्हाला टेंडर पाहता येतील. हा, महा टेंडर्स पोर्टलवर तिथून तुम्ही पाहू शकता टेंडर्स ते. ठीक आहे. Yes. मग ते हिडन टेंडरची पण मी तुम्हाला मेथड सांगितली कशा प्रकारे हे करतात. आणि याच्यावर बरेचसे व्हिडिओज आहेत, त्यामुळे मी तिथं पहा. आपण मेन मेन बघूयात. जसे जसे प्रश्न येतील तसे तसे आपण तुमचे प्रश्न घेऊयात. आणि सांगितल्याप्रमाणे या रिलेटेड जेवढे टेंडर आहेत, म्हणजे प्रश्न आहेत तुमचे, जे 10-10 प्रश्न मी घेतोय त्याच्या रिलेटेडच असतील तेवढेच कमेंटमध्ये टाका, कारण बाकीच्या प्रश्नामध्ये विषय डायव्हर्ट होतोय. आणि तुला हे 100 प्रश्न मी जे सांगितले तेवढे सांगणार आहे मी तुम्हाला. इतर असेल त्यासाठी मी म्हणलं की सेपरेट आपण हे करता येते. ठीक आहे. येस. कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट टेंडर्स असतात? जवळपास 360 पेक्षा जास्त डिपार्टमेंट टेंडर साईट आहे. तुम्हाला ते लिस्ट जे आहे ती लिस्ट म्हणजे एक उदाहरणार्थ सांगायचं तर तिला ते 1 तास लागेल. पण मी डिमांड सांग पूर्ण पीडब्ल्यूडी सगळे सगळे जिल्हा परिषद, सगळ्या नगर परिषदा, सगळ्या महानगरपालिका, सगळ्या नगरपंचायती, तसेच सगळे आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा एमजेपी असेल, म्हाडा असेल, सिडको असेल, एसटी महामंडळ असेल, सगळ्या युनिव्हर्सिटीज असतील, ट्रस्ट असतील सगळे. त्याचबरोबर सिडको माझा आहे, कॉलनी त्याला आहे आहे यामध्ये आरडीआय. ठीक आहे. बरेचसे डिपार्टमेंट आणि वेबसाईट्स पण बऱ्याच आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. टेंडर कॅटेगरी काय असते बरं? आता टेंडर कॅटेगरी ज्यावेळेस तुम्ही टेंडर सर्च करायला जाताल ना, त्यावेळेस टेंडर कॅटेगरी तुम्ही पाहता, त्यावेळेस तुम्हाला ते असं समजेल की बरं ठीक आहे, मी व्हिडिओ बंद करतो, काही ना आवाजाचा हे होतं वाटतं, बँडविड्थ. ठीक आहे. टेंडर कॅटेगरी काय असते? तर टेंडर कॅटेगरी काय असते, तर गुड्स, सर्व्हिसेस आणि वर्क्स, ह्या 3 टेंडर कॅटेगरी आहेत. ठीक आहे. गुड्स, सर्व्हिसेस आणि वर्क्स या 3 टेंडर कॅटेगरी आहेत. वाटलं सर मी तुम्हाला, ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो मी. महा टेंडर्स पोर्टलवर आपण गेल्यानंतर या ठिकाणी ऍडव्हान्स सर्च आहे पहा, किंवा वरच्या आहे हा सर्च आहे, दोन्ही एकच आहेत. या ठिकाणी तुम्ही शोधा बाहेरच्या माहिती डायरेक्ट टेंडर्स बाय लोकेशन होतं, ऑर्गनायझेशन होतं, पण याच्यामध्ये सगळे टेंडर भेटतील का नाही याची गॅरंटी येत नाही. ठीक आहे. टेंडर टाईप इथे जर पाहायला गेला तर टेंडर टाईप मध्ये ओपन टेंडर आणि लिमिटेड टेंडर हे असे 2 टाईप असतात. ओपन टेंडर म्हणजे सगळ्यासाठी ओपन आहेत. लिमिटेड टेंडर हे बाय इन्व्हिटेशन जे पाठवले जातात ते लिमिटेड टेंडर झाले. इथे ऑर्गनायझेशन आहेत, हे 4 फिल्टर लावून एवढे मात्र तुम्ही शोधले तरी तुम्हाला सगळे टेंडर भेटतील. फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला त्या टेंडरचा टाईप कुठला आहे, कॉन्ट्रॅक्टचा टाईप कुठला आहे. जसं की पर्सेंटेज रेट टेंडर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज अबव बिलो टाकायचं असतं, पूर्ण एस्टिमेट तयार असतं. आयटम रेट किंवा आयटम वाईज टेंडर ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रेट द्यायचा असतो. लमसम टेंडर, बीओटी टेंडर, टर्नकी टेंडर, असे हे फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्टचे टाईप झाले. याच्यानुसार टेंडर शोधू नका. मोस्टली पिनकोडनुसार टेंडर शोधू नका, कारण टेंडर नसरायचे त्यातला तो एक पार्ट झाला. पेमेंट मोड कुठलंही सिलेक्ट करू नका, बाकी कुठलंच फिल्टर लावू नका. तुम्हाला टेंडर हिडन टेंडर भेटणार नाहीत, म्हणजे तुम्हाला हिडन आहेत असं कुठलंही दिसणार नाही. व्हॅल्यू क्रायटेरियाचा फिल्टर लावू शकता, त्यातल्या त्यात ईसीव्हीचा फिल्टर लावा, इस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. त्यानंतर या ठिकाणी इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, बिटवीन याचा फिल्टर लावा, हा एक चांगला पर्याय आहे. ऑर्गनायझेशनचा फिल्टर लावल्यानंतर व्हॅल्यू क्रायटेरियाचा फिल्टर लावायचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या टेंडरची एक्झॅक्ट अमाऊंट माहित असेल तर इक्वल टू, बिटवीन, जर काही तुम्हाला रेंजमध्ये टेंडर पाहायचे असेल तर असं फिल्टर लावता येऊ शकतो. ईसीव्ही डीट क्रायटेरियानुसार पण टेंडर तुम्ही फिल्टर लावू शकता. पब्लिश डेट तुम्हाला माहित असेल, डॉक्युमेंट डाउनलोड स्टार्ट डेट माहित असेल, किंवा बिड सबमिशन एंड डेट म्हणजे कधी टेंडर भरायची लास्ट डेट आहे, तर याच्यानुसार पण तुम्ही टेंडर शोधू शकता.
याचबरोबर टेंडर आयडी माहित असेल तर खूपच चांगलं. टेंडर कॅटेगरी या ठिकाणी आहेत पहा, हे आहेत गुड्स, सर्व्हिसेस आणि वर्क्स. गुड्स म्हणजे मटेरियल सप्लायची कामं, सर्व्हिसेस म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त लेबर ओरिएंटेड कामं आहेत, जसं की हाऊसकीपिंग, सिक्युरिटी गार्ड, ड्रायव्हर्स, मॅनपॉवर सप्लाय असतील, मेंटेनन्स असेल तर हे सर्व्हिसेस कॅटेगरीमध्ये येईल. आणि वर्क्स म्हणजे लेबर प्लस मटेरियल ज्या ठिकाणी लागतं, म्हणजे मोस्टली सिव्हिलची कामं, असे टेंडर सगळे हे वर्क्स कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे. आणि प्रोडक्ट कॅटेगरी म्हणजे इथं कॅटेगरायझेशन काही केलेलं आहे, पण याचे फिल्टर लावू नका असं म्हणतो मी. याच्यासाठी पण याचा ऍडव्हान्स टेंडरचा डिटेल व्हिडिओ आहे युट्यूबला माझ्या, तो तुम्ही पहा, 1-2 तासाचा असेल तो. सिव्हिल वर्क, सिव्हिल बिल्डिंग, म्हणजे तुम्हाला एखाद्या समजा कोणी दुसरा म्हणजे इलेक्ट्रिकलचे कामं घेतात, तर त्यासाठी पण इलेक्ट्रिकलच्या कॅटेगरीज आहेत. तुम्ही समजा मायनिंग मध्ये काम करत असाल तर मायनिंगचे टेंडर्स वेगळे येतील, ऑइल गॅसचे वेगळे आहेत, पाईप लेईंग वर्क वेगळे आहेत. तर याच्या वाईज पण फिल्टरिंग करता येऊ शकतं, पण आम्ही सजेस्ट करतो की असे याच्यातून फिल्टर करून, ठीक आहे, सगळेच टेंडर भेटतील याची गॅरंटी नाही. ठीक आहे. चालेल, मग ते तिथून तुम्हाला शोधायचे आहेत. त्यानंतर पुढे आहे B1 टेंडर म्हणजे काय आणि B2 टेंडर म्हणजे. ठीक आहे. एक मिनिट. तर B1 टेंडर म्हणजे कुठलं टेंडर झालं, तर पर्सेंटेज रेटचं जे टेंडर आहे ते B1 टेंडर झालं. B2 टेंडर म्हणजे कुठलं झालं, तर आयटम रेटचं जे टेंडर आहे ते B2 टाईपचं टेंडर झालं. ठीक आहे. तर B1 टेंडर टाईप पर्सेंटेज, B2 टाईप हे तुमचं आयटम रेटचं टेंडर. ठीक. बीओक्यू म्हणजे काय, बीओक्यू म्हणजे बिल ऑफ क्वांटिटी. ठीक आहे. बीओक्यू म्हणजे बिल ऑफ क्वांटिटी. बीओक्यू मध्ये दोन मेजरली टाईप येतात, एक असतो पर्सेंटेज रेटचा, दुसरा असतो आयटम रेटचा. ठीक आहे. आणि बीओक्यू कसा भरायचा, तर हा थोडासा तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सचा पार्ट आहे, की त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती अबाव बिलो टाकायचे किंवा काय रेट टाकायचे, यासाठी तुम्हाला मार्केट रेट, तिथली तुमची इथली कॉम्पिटिशन, तुम्हाला किती मध्ये काम करायचं आहे, कुठल्या पर्पजसाठी तुम्ही काम करताय, म्हणजे एखाद्याची जिरवायची म्हणून काम करणार आहात का प्रॉफिट कमवायचं म्हणून काम करणार आहात. तर या गोष्टी कन्सिडर करून बीओक्यू तुम्ही भरणं अपेक्षित असतं. ठीक आहे. बीओक्यू मध्ये पर्सेंटेज कसे टाकायचे असते, आता तुम्हाला याचं उदाहरण दाखवतो. बीओक्यू जो डाउनलोड केलेला असेल माझ्याकडे, वाटलं असेल एखादा. ठीक आहे, एखादा. ठीक आहे. या ठिकाणी पहा, हे टेंडर आहे, पर्सेंटेज रेटचा बीओक्यू आहे हा. तर पर्सेंटेज रेटच्या बीओक्यू मध्ये तुम्हाला या ठिकाणी नेम ऑफ बिडर आहे, म्हणजे इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असतं. मला वाटतं काल जे एक टेंडर होते इंटेरियरचं, जे जवळपास 2.5 कोटी, हा बरोबर, 2.8 कोटीचं टेंडर आहे फर्निचर सप्लायचं, त्याचा बीओक्यू आहे पहा. हा बिडर. तर या ठिकाणी तुमच्या एजन्सीचं नाव टाकायचं, ते कुठं टाकायचं असतं, तर तुमच्या लायसन्सवर जे नाव आहे तेच टाकायचं. मोस्टली सिव्हिल इंजिनियर्सची चुकी काय होते, किंवा त्याला का तर दोन गोष्टी असू शकतात. एक तर त्या प्रोफाईलचं नाव काय करतात ते, की प्रोफाईलचं नाव कुठल्या तरी कंपनीचं नाव देतात. पण तुमचं लायसन्स हे तुमच्या नावावर भेटलेलं आहे, त्यामुळे तिथं तुमचं नावच असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं इथे नेम ऑफ बिडर मध्ये पण तुमच्या कंपनीचं नाव हे तुमचं स्वतःचं नाव आहे, कारण अनएम्प्लॉईड इंजिनियरच्या नावानं तुम्हाला लायसन्स भेटलेलं आहे. तसंच कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं झालेलं आहे, त्यांनी सुद्धा टेंडर भरताना त्यांचं नावानंच लायसन्स भेटतं, त्यामुळे इथं नावच टाकायचं आहे. वेबसाईटवर अकाउंट तयार करताना पण नावानेच अकाउंट तयार करायचं आहे. ठीक आहे. चालेल. इथे सिलेक्ट मध्ये मी क्लिक करतो. इथे सिलेक्ट मध्ये एक्सेस किंवा लेस. म्हणजे बाकी बीओक्यू पूर्ण लॉक असतो, इथे तुम्हाला काही करायचं नसतं. इथे सिलेक्ट मध्ये एक्सेस किंवा लेस, म्हणजे अबाव टाकायचं असलं तर एक्सेस, बिलो टाकायचं असलं तर लेस. आणि इथे फक्त पर्सेंटेज टाकायचं असतं. समजा हे काम मला समजा 9 म्हणजे 9.5% बिलोन टाकायचं आहे, तर लेस 9.5% केल्यामुळे हे काम 2,42,00,000 झालं. बीओक्यू फक्त तुम्हाला एवढाच भरायचा असतो. समजा मी आता हे CEIITच्या नावानं टेंडर भरणार असेल तर CEIIT फक्त तिथं. हम्म? आणि फक्त याला रिनेम वगैरे करायचा नसतो बीओक्यू ला, मग तो सेव्ह करायचा आणि आहे तसा सबमिट करायचा असतो. दुसरं त्याला कोडिंग असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला काही करायचं नसतं. तिथं तुम्ही विनाकारण त्याला रिनेम करणं, कारण टेंडर मग अपलोड होणार नाही तुमचं. आणि सगळे फील्ड भरलेले असले पाहिजे तुमचे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न घेऊयात. मग हे दोन्ही पण मी तुम्हाला सांगून
टाकलं. सुशिक्षित बेरोजगारचे टेंडर कसे शोधायचे? आता सुशिक्षित बेरोजगारचे टेंडर हे शोधताना तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 पर्याय आहेत. पण सगळ्यात सिक्युअर पर्याय जर तुम्हाला सांगायचं झालं ना, तर टेंडर नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे हे पाहूनच टेंडर भरायचं. कारण बाहेर काय लिहिलंय काही नाही याच्याशी रिलेट नाही. अनएम्प्लॉयड इंजिनियर UEE असं पण लिहिलेलं असतं, सुबे असं पण लिहिलेलं असतं कामाच्या नावामध्ये किंवा याच्यामध्ये, पण त्याच्यात ते सगळीकडेच लिहित नाहीत. म्हणून डायरेक्टली असा काहीही मेथड नाही. ऑर्गनायझेशन वाईज टेंडर शोधायचे आणि टेंडर नोटीसमध्ये क्लास ऑफ कॉन्ट्रॅक्टर काय आहे ते पाहून टेंडर पाहायचं. दुसरी चूक करू नका. मी सांग शब्द शब्द फक्त लक्षात ठेवा, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. त्यामुळे मी मुद्दे तुम्हाला जे सांगतोय, टेंडर नोटीस शॉर्टकट काहीही नाही. तिथे EMD एक्झम्पशनचा फिल्टर आहे, पण तो लावायचा नाही. ठीक आहे, कारण त्यामध्ये मग सगळे बाकीचे पण टेंडर येतात, विनाकारण तुमचाच वेळ जाईल त्यामध्ये. ठीक आहे. कामाचा अनुभव मागणारे टेंडर्स बेरोजगार अभियंत्यांना भेटतात का? 25 लाखापर्यंत जर तुमच्याकडे काम करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये तर वर्कडन मागत नाहीत. पहिली 6 कामं तुम्हाला विदाऊट ITR आणि विदाऊट वर्कडन तुम्हाला देण्यात येतील. PWD मध्ये सुद्धा आता मी परवा दिवशी रील टाकला होता पहा त्या कामा की PWD मध्ये सुद्धा तसे विदाऊट ITR आणि वर्कडन 25 लाखापर्यंतची कामं निघतायत. 10 लाखाच्या आतली कामं तर तुम्हाला ते मागतच नाहीत. लॉटरी सिस्टीमची कामं असतात ती तुम्ही भरू शकता, ज्याच्यावरून तुमचं प्रोफाईल बिल्ड होतं. प्रोफाईल बिल्ड केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कुठल्याही अपेक्षा ठेवू नका. कामं जी करणार आहात ती पहिली 10 लाखाच्या आतली 2-4 कामं करा, 5 कामं करा पहिल्या वर्षामध्ये. नंतर पुढे तुमचं डन प्रोफाईल बिल्ड झालं की मग बाकीची कामं करा. ठीक आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याने कामाचा अनुभव कसा मिळवायचा? तर काम करूनच मिळवायचा. ठीक आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामाचा अनुभव काम करूनच. 10 लाखाच्या आतली कामं, ती मग ऑफलाईन मधली कामं असतील, ऑनलाईन मधली कामं असतील, जी 25 लाखाच्या आतली आहेत. जिल्हा परिषदची कामं करा, तिथं काही ठिकाणी तुमच्या गोष्टी ऍडजस्टमेंट होऊ शकतात. PWD ची कामं करताना लॉटरी सिस्टीमची कामं आहेत ती पहा. जिल्हा परिषद मधल्या लॉटरी सिस्टीमची कामं आहेत ती पहा. तुमच्याकडून होत नसेल तर ते सजेस्ट केलं जात नाही, पण बाहेर करतात, त्या पद्धतीने तुम्ही तसं पर्याय अवलंबू शकता. जसं की दुसऱ्याला लायसन दिलं जातं, पण रिस्क आहे त्यामध्ये. त्यामुळे ती पाहून कॅल्क्युलेट करून मगच द्या. तुमचा प्रोफाईल तो बिल्ड करून देईल, जर तुम्हाला कामाचा अनुभव हे करायचा असेल तर. ठीक आहे. तर मला वाटतंय आपले हे 10 प्रश्न झालेले आहेत. तुमचे काही प्रश्न चॅट बॉक्समध्ये जे आलेले असतील याच्या रिलेटेड तेवढे मी घेतो आता. झेडपी कामध्ये टेंडर पडला आहे. काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टर गेला आहे काम हे कसं समजतं? टेंडर स्टेटस आहे त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला. पुढे प्रश्न असेलच तो एखाद्या वेळेस तो. विदाऊट लायसन्स टेंडर भरता येत नाही, पण कोणत्याही टेंडरचं तुम्ही तिथं क्वालिफिकेशन क्रायटेरिया पहा, तुम्हाला टेंडर भरता येईल तसं. हो, प्रत्येक टेंडरला BOQ भरावाच लागतो. प्रायव्हेट काम चालतं का? नाही चालत. ते टेंडरवर डिपेंड आहे. काही टेंडरला चालतं. किती बिलो भरायचं, काय भरायचं हे तुमच्या हितला निर्णय आहे. तुम्हाला म्हणलं मी की तुम्हाला काम कशासाठी घ्यायचंय, पर्पज काय आहे, प्रॉफिट कमवायचा आहे का एखाद्याची जिरवायची आहे, म्हणजे मला काम घ्यायचंच आहे का फक्त अनुभवासाठी म्हणून तुम्ही करणार आहात का त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही टेंडर किती बिलो जाते हे समजलंय तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही भरताय. तुम्हाला त्याचा आयडिया आहे की कामं एक्झिक्यूट होणार आहेत, कुठली नाही आहेत, त्याला किती खर्च येऊ शकतो, मार्केट रेट काय आहे, त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून मगच टेंडर भरायचं असतं ते. ठीक आहे. आणि या सर्वासाठी तुम्हाला कुठलाही गायडन्स लागेल तर CEIT आहे, तुम्ही संपर्क करू शकता तसा. ठीक आहे. येस. प्रायव्हेट लिमिटेड असेल तर सुबेचे टेंडर भेटेल का? नाही भेटत. ठीक आहे. डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला प्रत्येक टेंडरसाठी वेगळे असतात, त्यामुळे फिक्स असं काही नाही. पण मगाशी मी जे सांगितलं तेवढे कॉमन डॉक्युमेंट तुमच्याकडे असलेच पाहिजे. तुमचं लायसन, तुमचं GST सर्टिफिकेट, तुमचं PTचं सर्टिफिकेट, काही ठिकाणी PF मागतील, शॉप ऍक्ट, उद्यम, पॅन कार्ड तुमचं. ठीक आहे. दुसरे काही प्रश्न नाहीयेत, मी पुढच्या पार्टकडे वळतो.
ठीक आहे. आता हे पुढचे 10 प्रश्न घेऊयात आणि परत एकदा थांबूयात. एखादे काम घ्यायचे म्हणल्यावर आपल्याकडे किती पैसे असायला हवेत? तर एखादं काम जर तुम्हाला घ्यायचं म्हणलं तर साधारण तुमच्याकडे 30 ते 40% असायला पाहिजे. पण डिपेंड करतं की काम केवढं आहे, कोणतं काम आहे, त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे एखादं 10 लाख रुपयाचं समजा काम असेल, तर ते 10 लाख रुपयाचं, 5 लाख रुपयाचं रोडचं काम हे तुमचं हार्डली 8, 10, 15 दिवस, 1 महिन्यातच संपून जाईल. किती जरी डिले झाला. कॉन्क्रीट तर काय तुमचं 2-4 दिवसातच संपून जाईल. महिना झाला क्युरिंग वगैरे सगळं करून, 1.5 महिना झाला. पण त्याचा पिरियड 6-6 महिने दिलेला असेल. पण तुम्हाला मग बिल त्याचं तुम्ही 2 टप्प्यात पण टाकणार नाहीत. बरोबर ना? तुम्ही एकदाच टाकून देताल किंवा पैसे सगळे मिळण्यासाठी म्हणून तुम्ही करू शकता त्याचे पण पार्ट तुकडे पण. मंथली बिलिंग करायचं असेल तर. तर पैसे मात्र आपल्याकडं आता समजा रोडचंच म्हणलं तर तुम्हाला पूर्णच काम जर करून टाकायचं आणि मग पैसे घ्यायचे तर जास्त पैसे लागतील. हा पण ऍटलिस्ट 30% तरी तुमच्याकडे पैसे असायला हवेत. टेंडर फी किती असते? टेंडर फी किती असते याचा GR आहे. त्या GR प्रमाणे टेंडर फी व्हेरी होतात प्रत्येक टेंडरनुसार. तर तो जर तुम्ही GR पाहिला, व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामवर मी केलेले, तिथून तुम्हाला ते मिळू शकतील. ठीक आहे. ऑनलाईन भरायचे असते का डीडी काढावं लागतो? तर ते टेंडर फी तुम्हाला ऑनलाईन भरायची असते. पण काही टेंडरमध्ये तिथं डीडीच्या स्वरूपात किंवा ऑफलाईन तिकडे येऊन भरा असलेलं असतं. तर त्या त्या टेंडरनुसार जसं लिहिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते टेंडर भरावं लागणार आहे. ठीक आहे. टेंडर फी परत भेटा तर टेंडर फी परत त्यामुळे काम कॅन्सल केलं त्यांनी किंवा टेंडर कॅन्सल केलं ते, तर अशा केसमध्ये तुमची टेंडर फी परत दे, नाहीतर अशी टेंडर फी परत भेटत नसते. ठीक आहे. ईएमडी काय असते आणि किती असते? आता ईएमडी म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट. अर्नेस्ट मनी डिपॉझिट काय असतो? तर कॉम्पिटिशन चांगली हवी टेंडरमध्ये, चांगले लोक यावेत म्हणजे ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे ती चेक करण्यासाठी म्हणून त्या टेंडरच्या ऍटलिस्ट 1% व्हॅल्यू ही ईएमडी म्हणून घेतली जाते, जी टेंडर भरतानाच भरायची असते. त्याला अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणलं जातं. ते ईएमडी झाला म्हणजे तो सिक्युरिटी डिपॉझिटच असतो. आणि तो किती असतो ते सांगितलं, 1%. काही टेंडरला 2% पण असू शकतो. राऊंड अप केलेले पण असतात लमसम मध्ये पण. ठीक आहे. तर टेंडर टू टेंडर पाहायचं. प्रत्येक टेंडर हे युनिक आहे. प्रत्येक टेंडर मध्ये काय लिहिलंय ते पाहून आपल्याला मग टेंडर भरता येतं. ठीक आहे. त्यामुळं ईएमडी किती आहे, काय आहे, हे तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या टेंडरमध्येच मिळू शकेल. ठीक आहे. पण 1% असते नॉर्मली, मोस्टली. आता ईएमडी कधी भरायचा असतो? ईएमडी हा टेंडर भरायचा पूर्वी असतो तुम्हाला म्हणलं. ईएमडी हा परत कधी भेटतो? तर जर तुम्हाला काम भेटलं नाही, तुम्ही रिजेक्ट झालात, L1 जो आलेला आहे तर त्याची ईएमडी ही सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये कन्वर्ट होते. ती त्याला मग डिफेक्ट लायबिलिटी पिरियड झाल्यावर भेटते. पण ज्यांना काम भेटलं नाही त्यांना तिथं वेबसाईटवर एओसी ज्यावेळेस अपलोड होते, त्या कामाची एओसी म्हणजे वर्क ऑर्डर, अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट, एओसीला म्हणलं जातं. तर त्यावेळेस अपलोड होते त्यावेळेस तुमची ईएमडी परत भेटते, ज्यांना काम भेटलं नाही त्या सगळ्यांची. ठीक आहे. आणि ज्यांना काम भेटलंय त्यांची ईएमडी ही सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. मग आता पुढे सिक्युरिटी डिपॉझिट आल्यावर मग सांगतो काय आहे ते. आता डीएलपी म्हणजे काय? डीएलपी म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, म्हणजे दोष दायित्व कालावधी, जो तुमचा साधारण एक वर्षाचा स्टँडर्ड असतो. तो 6 महिन्याचा देखील असू शकतो, 3 वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो, 10-10 वर्षाचे असतात. त्यामुळे टेंडर भरताना आपल्याला डीएलपी पण आहे का, किती आहे, किती वर्षासाठी आहे, किती वर्षासाठी आपले 5% अमाऊंट किंवा सुद्धा सिक्युरिटी डिपॉझिट असू शकतो, तेवढे तुमचे पैसे तिथे राहणार असतात. तर ते पाहूनच टेंडर भरायला पाहायचं आपल्याला. ठीक आहे. आता एसडी काय असतो आणि किती असतो? एसडी म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट. तो काय असतो? तर तो तुमची सुरक्षा रक्कम म्हणून ठेवलेली आहे. तर ते तुम्हाला साधारण 5% असेल. त्यातला 1% ईएमडी तुम्हाला काम भेटलं तर, असं समजा तुम्हाला काम भेटलं तर 1% डिपार्टमेंटला जमा झाला, तो तुम्ही भरलेला ऑलरेडी. 2% म्हणजे त्याचे 50% असते ते तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट टेंडरच्या वर्क ऑर्डर साईन करताना भरायचं असतं. ठीक आहे. सिक्युरिटी डिपॉझिट. आणि राहिलेले 2% असतात ते तुमच्या बिलातून कट होत असतात. पण सुशिक्षित बेरोजगार किंवा जे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर्स आहेत त्यांच्यासाठी ईएमडी मध्ये पण सूट आहे. तसं त्यांच्या लायसन्सवरच लिहून येतं. त्यामुळे ईएमडी भरायची गरज नसते सुशिक्षित बेरोजगारांना. आणि सिक्युरिटी डिपॉझिट पण जे 2% काम सुरू भरायचं असतात ते पण भरायचं नसतं.
ठीक आहे. त्यांचे फक्त 2% असतात, ते बिलातून कट होत असतात. ठीक आहे. तर आता परत पुढचे 10 प्रश्न झाले. मला वाटतं त्या पुढचा प्रश्न सिक्युरिटी डिपॉझिटच्या रिलेटेड आहे, म्हणून आपण हे पण घेऊयात. 49 प्रश्न घेतले की मग तुमचे प्रश्न घेतो मी तसे. तोपर्यंत तुमचे प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. एसडी कधी भरायचा सांगितलं तुम्हाला, तो वर्क ऑर्डरच्या आधीच आपल्याला 2% भरायचा असतो तो. परत कधी भेटतो, तर सगळं काम पूर्ण झाल्यावर त्यातले पण 2% कट होतात. असे टोटल मिळून 5% जमा झालेले तुमचं डीएलपी पिरियड पूर्ण झाल्यानंतर भेटतात. ठीक आहे. डीएलपी पिरियड पूर्ण झाल्यानंतर काही टेंडरमध्ये क्लॉजेस असतात की काम पूर्ण झाल्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट बँक गॅरंटीच्या अगेन्स्ट तुम्हाला रिलीज केलं जाऊ शकतं, पण तुम्हाला बँक गॅरंटी तरी ठेवावंच लागते. ठीक आहे. त्यासाठी टेंडर वाचणं महत्वाचं आहे. टेंडर खूप मोठे ती टर्मिनॉलॉजी आहे. तुम्हाला त्यातले क्लॉजेस माहीत असावे लागतात. तसं बोरिंग पण आहे. पण पूर्ण जर सगळं तुम्हाला टेंडर क्लॉजेस माहिती करून घ्यायचे असतील, बिलिंगचे नियम माहिती करून घेतले असतील, तर साधारण दररोज 1 तास द्यायची तयारी ठेवा आणि 1 महिना द्यायची तयारी ठेवा. म्हणजे साधारण 20 सेशन्स, म्हणजे 20 तास द्यायची तयारी ठेवा. त्यावेळेस तुम्हाला सगळे टेंडरचे क्लॉजेस आणि ते माहिती होतील तुम्हाला. ठीक आहे. बिड कॅपॅसिटी काय असते ती कशी कॅल्क्युलेट करतात, तर बिड कॅपॅसिटी काय असते याच्यावर थोडस येऊयात. 46 प्रश्न झालेत असं म्हणतो मी, कारण तो पुढचा मोठा टॉपिक आहे. इथपर्यंत तुमचे काय प्रश्न असतील, टेंडर फी, ईएमडी, सिक्युरिटी डिपॉझिट, डीएलपी, तर विचारू शकताय. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. तसं मला वाटतं काही जणांनी विचारलेले प्रश्न. हो, टेंडर भरायचे पण आहे, इस्टिमेशन करणं आहे, टेंडर क्लॉजेसचं पण आहे, बिलला किती पर्सेंटेज लागतात. अच्छा, ते तो परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट तो पुढे येऊन जाईल तो. वैभव सॉरी, 10च्या वर बिलो गेले तर किती टक्के भरावं लागतं ते आहे पुढे. सांगतो मी ते. ठीक आहे. तर काही प्रश्न नाहीयेत. प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला येस. ठीक आहे. तर बिड कॅपॅसिटी काय असते आणि ती कशी कॅल्क्युलेट करतात. तर बिड कॅपॅसिटी जे असते, ही बिड कॅपॅसिटी म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला आहे ए मल्टिप्लाय बाय एन मल्टिप्लाय बाय 2 - बी. हा 2 असू शकतो किंवा 1.5 पण असू शकतो. ठीक आहे. हा 2 असू शकतो किंवा 1.5 पण असू शकतो. तर ए काय सांगतो, तर तुमचं मॅक्सिमम टर्न ओव्हर ऑफ एनी 1 इयर ड्युरिंग लास्ट 5 इयर्स, 3 इयर्स किंवा 7 इयर्स. मोस्टली 5 इयर्सचा जी आर आहे. पण मध्ये काही लॉकडाऊन आणि ह्याच्यात दरम्यान तो 7 इयर्स पण झाला होता. ठीक आहे. पण आपल्याला टेंडरमध्येच पाहायचा आहे. त्यांनी जो बिल्ड कॅपॅसिटीचा क्लॉज सांगितलेला आहे तो काय आहे, तो त्या टेंडरमध्येच पाहायचा. असं हा फॉर्म्युला दिला असतो. ए म्हणजे तुमचा मॅक्सिमम टर्न असतो, त्याला मल्टिप्लाय बाय तुमचा हे करायचं, किती महिन्यांचा वर्षांचा हा प्रोजेक्ट आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. ए मल्टिप्लाय बाय एन मल्टिप्लाय बाय 2 हा मल्टिप्लाय फॅक्टर असतो. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही त्या टर्नओव्हरपेक्षा डबल ग्रोथ कराल, म्हणून तो 2चा आहे किंवा 1.5चा असू शकतो. आणि ही जी येते ही तुमची बेड कॅपॅसिटी झाली. म्हणजे ए जर समजा तुमचा मॅक्सिमम टर्नओव्हर 1 कोटी रुपयाचा असेल, काम 1 वर्षाचं आहे तर 1 कोटी झाला, मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 2 कोटी झाले. म्हणजे तुमची बिड कॅपॅसिटी 2 कोटी रुपयाचं काम करायची या वर्षीची आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी ती डबल ग्रोथ धरली जाते. ठीक आहे. त्यातून मात्र मायनस बी करायचंय. बी का मायनस करायचं, तर तुमच्या हातात असणाऱ्या कामाची जी व्हॅल्यू आहे, जर काम हे 1 वर्षाचं आहे तर 1 वर्षाच्या ड्युरेशन मधली जी कामं तुमची करायची आहे त्याची जेवढी व्हॅल्यू आहे ती मायनस करायची असते. ठीक आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला आहे ए मल्टिप्लाय बाय एन मल्टिप्लाय बाय 2 - बी. ठीक आहे. हे जो फॉर्म्युला आहे बिल्ड कॅपॅसिटीचा, हा बदलू पण शकतो. त्यामुळे टेंडर वाचणं महत्वाचं आहे. आता पीडब्ल्यूडी मध्ये वेबसाईट आहे, महापीडब्ल्यूडी.gov.in जी वेबसाईट आहे पीडब्ल्यूडीची. त्या वेबसाईटवर बिड कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करावं लागते. आता ऑनलाईन बिड कॅपॅसिटी आहे पीडब्ल्यूडी साठी. तर त्या ठिकाणी तुम्हाला बिड कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करून तेच सर्टिफिकेट तुम्हाला टेंडरमध्ये अपलोड करायचं असतं. ठीक आहे. बिड कॅपॅसिटी कॅल्क्युलेशनचं. तर कारण कॉन्ट्रॅक्टर लोक काय करायचे, ते आपले जास्त मोठं काम घेता यावं म्हणून टर्नओव्हर वेगवेगळे दाखवायचे, हातात असणारी कामं दाखवत नव्हते. त्याच्यामुळे त्याला पूर्ण स्टँडर्डाइज करण्यासाठी प्रत्येक टेंडरमध्ये तो चेकिंगचा पण पार्ट वाचावा म्हणून ऑनलाईन बिड कॅपॅसिटी केली. ज्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर तिथे त्यांचे टर्नओव्हर टाकतात, मॅक्सिमम टर्नओव्हर तिथं समजतो, मल्टिप्लाय दिलेला असतो, हातात असणारे कामं तुम्ही लिहिलेली असतात.
त्याच्यामुळे कुठलं काम लपवायचं तोही पाठ होत नाही. ठीक आहे. तर बिल्ड कॅपॅसिटी तशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते. बिल्ड कॅपॅसिटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल, समजा आता तुमची बिल्ड कॅपॅसिटी 50 लाख रुपये आली आणि एखादं काम तुमचं ते आहे 52 लाख रुपयाचं, तरी सुद्धा तुम्हाला ते काम भेटत नाही. भले तुमचा टर्नओव्हर समजा 5 कोटीचा असेल, तरी सुद्धा तुम्ही 52 लाख रुपयाचं काम करायला एलिजिबल नाहीत, कारण तुमची बिल्ड कॅपॅसिटी फक्त 50 लाख रुपये येते. 2 लाख आहे. ठीक आहे? त्यामुळे बिल्ड कॅपॅसिटीचं महत्व आहे. कॉन्ट्रॅक्टरचे फायनान्शियल कॅपॅसिटी चेक करण्याचा जो एक पार्ट आहे. सुशिक्षित बेरोजगारच्या कामांना 3 वर्षाचे ITR मागतात, ते आम्ही कुठून आणणार? आम्ही तर आता सुरुवात केली आहे. तुमच्यासाठी सांगितलं, सिस्टीमची कामं करा, रस्त्याची कामं करा, झेडपी वाटलं तर मॅनेज होऊ शकतं तुम्हाला. तुम्हाला सांगितलं पदोरिस्की आहे, किंवा मग 25 लाखाच्या आतले जे काम आहेत पुणे महानगरपालिका देतात का पहा. 10 लाखाच्या आतल्या काम तुम्हाला कॅपॅसिटी, 50 कामाला बिल्ड कॅपॅसिटी मागत नाही. त्याचा तुम्ही केलं. हे ठीक आहे. कामांना ITR टिकतील. तर प्रश्नामध्ये जवळपास असं आहे की भरू नका अशी कामं, किंवा मग तुम्हाला पहिलंच काम आहे, सुबे आहेत, 50 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला बिल्ड कॅपॅसिटी नाहीये, 25 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला ITR मागणार नाहीये पहिल्या 6 कामांना तरी. त्यामुळे तसं करून तुम्ही ते टेंडर भरू शकता, पण छोटी कामच घ्यायची ते लक्षात ठेवा. 10 लाखाच्या GST नंबर कसा काढायचा? तर GST नंबर शक्यतो तुम्हाला तुमचे CA आहेत त्यांच्याकडून काढा, किंवा आम्ही देखील काढून देतो, आमचे CA जे आहेत ते. तर आमच्याकडून देखील तुम्ही हे करू शकता. कॉन्ट्रॅक्टिंगचं 1 पॉईंट सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी भेटेल. त्याला किती खर्च येतो? साधारण GST काढायला 2,000 पासून पुढे 5,000 पण गेले जातात. ठीक आहे, 2 ते 5,000 साधारण नॉर्मल रेंज आहे. PTC PTRC काय असते? आणि GST तुम्हाला लगेच काढावा लागतो. लायसन्स असेल, गव्हर्नमेंट मधलं कुठलंही काम करायचं असेल तर GST कंपल्सरी लागतोच. PTC PTRC कंपल्सरी लागतो. प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स हा काय असतो? तर प्रोफेशनल टॅक्स हा तुम्ही प्रत्येक तुमच्याकडे असणारे वर्कर, एम्प्लॉई यांचा 200 रुपये कट करायचा असतो प्रत्येक महिन्याला. तो कट करण्याचा अधिकार तुम्हाला हे प्रोफेशनल टॅक्स सर्टिफिकेट देतं. त्यामुळे प्रत्येक एम्प्लॉईचा तुम्ही पाहिला असाल की ज्यावेळेस ते काम करत असतात, PTचे 200 रुपये कट करतात त्यांच्या ह्याच्यातून. बरोबर. तर हे 200 रुपये जे आहेत ते म्हणजे प्रोफेशनल टॅक्सचे असतात. आणि तुम्हाला काढायचा आहे तुमच्या कंपनीचा, कारण आता तुम्ही बिझनेस करायला लागलात, तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईचा कट करायचे 200 रुपये प्रत्येक महिन्याला, आणि फेब्रुवारीमध्ये 300 रुपये, असे 2500 रुपये तुम्हाला वर्षाचे एकदाच तुमच्याकडे जेवढे एम्प्लॉई त्यांचे भरायचे आहेत. हा, ठीक आहे. पुढे आहे PF काय असतो. तर PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड. जसं PT आहे तसं PF तुम्हाला पण तुमच्या एम्प्लॉई वर्कर्स यांना बेनिफिट्स द्यायचे आहेत PF चे. एखाद्या वेळेस तुम्ही जॉब केला असेल, तुम्हाला माहित असेल की PF हा कंपन्या 12% भरत असतात, आणि तुमचा 12 मिळून 24% तुमचं प्रत्येक महिन्याला सेव्हिंग होत असतं. तर तुमच्या पगारातून 12% कट होतात, कंपनी 12% भरते स्वतः, असे म्हणून 24% गव्हर्नमेंटला भरायचे असतात. पण ज्यावेळेस कंपनी कट करते PF लेबरचा किंवा एम्प्लॉईचा, त्यावेळेस त्यांना कुठल्या अधिकाराखाली त्यांनी कट केले तर त्यांचं त्यांच्या कंपनीचं PFचं रजिस्ट्रेशन असावं लागतं. ते रजिस्ट्रेशन तुम्हाला पण काढावं लागेल, कारण तुमच्या अंडर काम करणारे वर्कर्स, एम्प्लॉईज, त्यांना तुम्हाला त्यांचा PF काढून गव्हर्नमेंटला भरायचा असतो. बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये PF हे कंपल्सरी मागतात. ज्या ठिकाणी मागतात त्या ठिकाणीच काढा. नाहीतर तसं 20च्या आतमध्ये लेबर असतील तर PF कंपल्सरी नाही. पण काही ठिकाणी जसं GST मागतात, जीएसटीला पण तसंच आहे. 20 लाखाच्या आतमध्ये तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला GST कंपल्सरी नाहीये, पण गव्हर्नमेंटमध्ये काम करायचं म्हणलं ह्या दोन्ही गोष्टी कंपल्सरी लागतात. त्यामुळे काढा. ह्या सगळ्या रेंज 2,000 ते 5,000 एवढी रेंज आहे काढायची. PF ला काही काही ठिकाणी 10,000 पण घेतात, पण 2,000 ते 5,000च्या रेंजमधला काढून घेतात सगळे. ठीक आहे. मशनरी रेंट अग्रीमेंट कशा असते, त्याचा फॉर्मॅट कुठे मिळेल? मशनरी रेंट अग्रीमेंट हे कशासाठी असतं ते सांगतो वाटलं पहिलं. तुम्ही ज्यावेळेस हे करताय, कामं घेताय, तुमच्याकडे स्वतःची मशिनरी नाहीये,
अशा केसमध्ये तुम्हाला अशा केसमध्ये तुम्हाला तुमचं मग कुठून करणार, तुमच्याकडे आहे हे कसं दाखवणार, त्यासाठी तुम्हाला तुम्ही एखाद्या भाड्याने घेतली भाडे करार करायचा. हम्म? तो भाडे करार मी स्टॅम्प पेपरवर करता, त्याचा अग्रीमेंट करता आणि तो तुम्ही मग ह्याला जोडू शकता टेंडरला. तर त्याचा फॉर्मॅट हा शक्यतो टेंडरमध्ये दिलेला असतो, पीडब्ल्यूडीच्या टेंडरमध्ये तर हमखास असतोच. पण तो तुमचा जो ज्याच्याकडून तुम्ही मशिनरी घेणार आहेत त्याची मशिनरी आहे, तर तो तुमच्या फॉर्मॅटवर हे करत नाही, साईन करत नाही. तो काय म्हणतो, त्याला असतं ना कशासाठी लागते, काय लागते, त्यांना अशा प्रकारचे केले असतात एक्झिक्युटर, शक्यतो त्याच्याकडचाच फॉर्मॅट तो वापरला जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे ते जे आहेत मशिनरीचे अग्रीमेंट वगैरे ते शक्यतो तुमच्या ज्याच्याकडून घेणार आहात त्याच्याकडे जा. त्याच्याकडे फॉर्मॅट नसेल तर मग तुमच्या पीडब्ल्यूडीचा वापरा. पण मोस्टली मला सांगा, मशिनरी मी तुमच्या याच्यावर कसं काय देणार ना. हा, गव्हर्नमेंटला लागती, तो जर मला देतोयच, त्याला माहित आहे काय गव्हर्नमेंटचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे वगैरे, तर मग घेऊ शकता. त्याला काय हे नाहीये. हा, ठीक आहे. तुमचे काही प्रश्न आहेत? अच्छा, आवाज ब्रेक होतोय का अजून? ठीक आहे, बंद ठेवतो तसा. जीएसटी नंबर ओन नावाने आहे, फर्मसाठी वेगळा काढावा लागेल का? नाही. तुमची जीएसटी जी आहे ही तुम्हाला तुमच्या नावानेच तुमचं लायसन्स भेटतं, तर तुमच्या नावाचा जीएसटी नंबर लागतो. ठीक आहे. माझ्याकडे जीएसटी नंबर आहे माझा फर्मचा नावाचे, मग आता लायसन्स माझ्या नावावर येणार आहे, तर नवीन जीएसटी एका पॅनला एकच जीएसटी भेटतो, त्यामुळे एकाच जीएसटी तुमचा असला पाहिजे. ठीक आहे. सीएस बोलून घ्या तुमच्या. फोर्ट रिपीट करा. सुशिक्षित बेरोजगार 3 वर्षाचे आयटीआर मागतात, ते आम्ही कुठून आणणार आहे मित्र? 3 वर्षाचे जे आयटीआर मागतात सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना, तर त्यासाठी तुम्हाला सांगितलं 10 लाखाच्या आतली कामं करा. 10 लाखाच्या आत लॉटरी सिस्टीमची कामं करा, ऑफलाईनची कामातली शिफारशी काही काम ती करा. हे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, रिपीट नाही करत मी तो. पण तो इलिगल आहे, तसं लायसन्स तुम्हाला दुसऱ्याला देता येत नाही. पण तुम्हाला जर वर्गदंड मिळवायचा असेल, तुमच्या विश्वासातला माणूस असेल, तर तुमच्या request वर बरेच जण दुसरे लायसन्स पर्सन आहे, ते तुम्ही ठरवता. जीएसटी होऊ शकतो म्हणजे समजलं नाही. जीएसटी प्रश्न खालीवर होतात, मग तुमचे ते कळलं नाही मला. जीएसटी नंबर आता घेऊ शकतो. जीएसटी नंबर तुमचा लायसन्स आल्यावरच काढा मोस्टली, कारण त्याचे नील रिटर्न आणि नील रिटर्न भरायचे बरं का. जीएसटी नंबर एकदा ब्लॉक झाला की मग तो परत निघत नाही. जीएसटी रिटर्न वेळेवर भरायचा आहे. नियम ऑनलाईन झाल्यामुळे खूप कडक आहे, परत पहिल्यासारखं बिझनेस नाही राहिलेला आता. हं? ग्रामपंचायत ज्या कामांना जीएसटी लागतो, हो लागतो लागतो, सगळ्यांना जीएसटी लागतो. हो, बीओक्यू वर पण तेच नाव पाहिजे जे तुमच्या लायसन्सवर नाव आहे ते. नाही घेता येत, जीएसटी नंबर शिवाय तुम्हाला काम घेता येत नाही. ठीक आहे. तुमचं लायसन्स आणि जीएसटी तुम्हाला बरोबरच काढावं लागणार आहे. ठीक आहे. तर संडेमुळे मग आवाज एवढा ब्रेक होतोय माहित नाही आता. सर, माझा जीएसटी नंबर फर्मच्या नावावर आहे तर, आणि लायसन्स माझ्या नावावर आहे तर इश्यू होईल का? सीए बोलून घ्या नाव ते. आणि आता हे पहा, तुम्ही ते करा. तर तसं पाहायला गेला तर अजून ती सिस्टीम नाही आलेली आपल्याकडे की तुमचे जीएसटी नंबर आहेत आणि तुम्ही अजून देखील हे करताय, म्हणजे अनएम्प्लॉयडचं इंजिनियरचं किंवा अनएम्प्लॉयडचं लायसन्स काढताय. बरोबर ना? म्हणजे तुम्ही अनएम्प्लॉयड नाही येत ऍक्च्युली, तसं पाहायला गेला तर. म्हणजे ती सिस्टीम ट्रॅक करणार नाहीये, नाही तर तुम्हाला लायसन्स भेटेल. अजून तशी सिस्टीम नाहीये अजून काही तशी. त्यामुळे सीएशी बोला, जीएसटी नंबर चेंज वरचं नाव चेंज करून होत असेल तर, तसं तुमचं नाव प्रोप्रायटर आहे का कुठली फर्म आहे ते बघून तसं करता येईल. सीए तुम्हाला गाईड करेल तसं त्याबाबत. हा, ठीक आहे. सर, जर आपल्या गव्हर्नमेंटचे काम करायचं असेल तर आपल्याला शिफारशीची कामं आधी करायला लागतात का? हा, म्हणजे केले तर तुमचं वर्क डन होतं ना. हम्म?
नाही, लायसन्सवर जे नाव आहे तेच नाव पाहिजे तुमचं. प्रोफाईलला, तुमच्या टेंडरच्या प्रोफाईलला सगळीकडे तेच नाव हवंय तुमचं. ठीक आहे. शेअर करतो मी स्क्रीन परत एकदा. ठीक आहे. पुढे प्रश्न आहे परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट. म्हणजे मगाशी आता एक जणांनी सांगितलं होतं, पहा की मी बिलो गेलो तर किती सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. तर ते ह्या परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट, ऍडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट म्हणलं जातं. म्हणजे तुम्ही किती टक्के बिलो जाता त्याच्या बेसिसवर हा परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट असतो. मी आता इथं लिहितो वाटलं सर. परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट, तुम्ही जर 0 to 1% बिलो जात असाल, हं, तर तुम्हाला तो भरायची गरज नाही, नील आहे परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट. 0 to 1% पर्यंत जात असाल तर नील आहे तो. 1% टू 10% जर तुम्ही बिलो जात असाल तर तुम्हाला फ्लॅट 1% सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं असतं. ठीक आहे, परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट ज्याला म्हणलं जातं. आणि जर तुम्ही 10%, म्हणजे 10.01 to 15% बिलो परत भरत असाल टेंडर, तर प्रत्येक बिलो 1%ला ऍडिशनल 1%, प्रत्येक बिलो 1%ला भरावा लागतो. ठीक आहे, ऍडिशनल 1% भरावा लागतो प्रत्येक बिलो 1%ला, फॉर इच पर्सेंटेज बिलो असले तुम्ही वाटलं असतं. ठीक आहे. हे पण टेंडर डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं असतं. तर मी जे सांगितलं तरी सुद्धा तुमच्या टेंडर डॉक्युमेंट मध्ये काय लिहिलंय ते पाहून तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. 15च्या हा प्रत्येक आहे तुम्हाला बरं का, फॉर इच पर्सेंटेज बिलो. म्हणजे तुम्ही आता ह्याचं उदाहरण आपण घेऊयात. तुम्ही जर समजा 15% बिलो जर काम भरलं तर तुम्हाला किती टक्के सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागेल? तर 10च्या पुढे 5% बिलो गेला. 10च्या पुढे 5% बिलो भरले तुम्ही, म्हणजे 5%चा डीडी, 1% द्यायचा ना प्रत्येक बिलो 1%ला, तर 5%चा डीडी प्लस पहिला 1%, हा 10%पर्यंतचा, असं 6%चा डीडी काढून द्यायचा आहे. 12% बिलो भरलं तर 2 आणि 1, पहिला 1, 3%चा डीडी काढून द्यायचा आहे. 15% बिलो भरलं तर 6%चा म्हणलंय. 20% बिलो भरलं तर 15च्या पुढं 5% बिलो भरलं म्हणजे 20%, म्हणजे तर 5च्या डबल करायचं, 2% डबल करायचं प्रत्येकाच्या. 5 दुणे 10% झालं. 10 प्लस 15%पर्यंतचे 6%, तर 16%चा डीडी काढून द्यायचा आहे. तुम्ही जर 30% काम बिलो भरलं ना, तर 30% म्हणजे 15%च्या अजून 15% बिलो भरले, म्हणजे 15च्या डबल करायचं, म्हणजे ते परत 30% झालं. 30 प्लस हे 6%, म्हणजे 30% तुम्ही जर बिलो काम भरलं तर 36%चा डीडी काढून द्यायचा तुम्हाला. किती? 36%चा, 30% काम बिलो भरलं तर. आता एक जणांनी कुणीतरी 70 का काहीतरी टक्के बिलो काम भरलं होतं पहा, बरोबर ना? तर 70% काम बिलो भरलं तर किती टक्क्याचा डीडी काढून द्यावा लागेल? 15च्या पुढे किती टक्के बिलो गेला तुम्ही? 70% म्हणजे 55%, बरोबर. 55%च्या डबल सिक्युरिटी डिपॉझिट करायचं, म्हणजे 110%, आणि त्याच्यावर ऍडिशनल हे 6% ऍड करायचे, म्हणजे 116%. म्हणजे ज्या मध्ये पुण्यामध्ये झालं ना मागच्या महिन्यामध्ये, तर त्या व्यक्तीला 116, म्हणजे समजा 1 कोटीचं जर काम असतं ते, तर 1,16,00,000 रुपये त्याला पहिले भरायचे, मग त्याला वर्क ऑर्डर भेटणार आहे परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर. मग त्यानंतर त्याला ते काम किती रुपयामध्ये करायचंय? 70% बिलो भरलं म्हणजे 1 कोटीचं काम आहे तर 30 लाखातच काम करायचंय त्याला. ते 30 लाखात काम करायचंय, आणि 30 लाख घेऊन नंतर त्याचं परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट ते भरलेलं आहे ते नंतर परत घ्यायचं ते. ठीक आहे. तर हा परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट असतो. तर हे क्लिअर करतोय. ठीक आहे, चलो. हा परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट कशासाठी केलेला आहे? तर जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टर बिलो जातात, मग काम ते क्वालिटीमध्ये करत नाहीत, म्हणून त्याची एक सिक्युरिटी गव्हर्नमेंटकडे असावी, म्हणून परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट हा घेतला जातो. ठीक आहे. आता डीडी द्यावा लागतो. डीडी द्यावा लागतो तो
याचाच का तर हा बरोबर, याचाच डीडी द्यावा लागतो. तुम्ही किती बिलो भरलेला आहे त्याच्याप्रमाणे तो पीएचडीचा डीडी एनव्हलप 2 मध्ये मागतात, पण तसं तो द्यायचा गरज नाही. त्याचा डीडी हा अं, तुम्हाला तुम्ही जर लोएस्ट आलात, L1 आलात, तर तो द्यायचा असतो. त्याच्या आधी तुम्हाला तो द्यायची गरज नाही. ठीक आहे. पीएचडीचा डीडी हा किती रुपयाचा द्यायचा असतो आता आपण पाहिलं, त्याप्रमाणे तो कॅल्क्युलेट करून द्यायचा. कधी द्यायचा असतो तर तुम्ही वर बिलो आलात, तुमचं एनव्हलप ओपन झालं, तुम्ही कळलं L1 आलेला आहात, तर तुम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये द्यायचा असतो. त्यासाठी कुठलाही पत्रव्यवहार होत नाही. तुम्ही स्वतःहून तो डीडी 8 दिवसाच्या आतमध्ये दिलात तर मला ते काम सगळे तुम्ही ठरवतील, नाहीतर L2 ला काम देतील ते. ठीक आहे. पीएचडी कर परत कधी भेटतो तर तो काम पूर्ण झाल्यावर भेटू शकतो, किंवा डिफेक्ट लायबिलिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला देऊ शकतो. त्यासाठी टेंडर मध्ये काय लिहिलंय हे पाहणं गरजेचं आहे. तो परत कधी भेट मला तो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, बिड व्हॅलिडिटी काय असते? बिड व्हॅलिडिटी म्हणजे मी भरलेल्या टेंडरची व्हॅलिडिटी, ऑफरची व्हॅलिडिटी किती दिवस आहे त्यासाठीचं डेज ड्युरेशन दिलेलं असतं, त्याला बिड व्हॅलिडिटी म्हणतात. हे सगळं तुम्हाला टेंडर डिटेल वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही टेंडर डॉक्युमेंट किंवा टेंडरची नोटीस वाचताल, तिथलं टेंडर डिटेल्स वाचताल वेबसाईटवरचे, त्यामध्ये हे सगळे मुद्दे आहेत सगळे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. तर बिड व्हॅलिडिटी काय असते? बिड व्हॅलिडिटी ही तुमच्या दिलेल्या ऑफरची व्हॅलिडिटी असते. मग ते 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, 180 दिवस अशी काहीही असू शकते. ठीक आहे. तर बिड व्हॅलिडिटी म्हणजे ती. त्याच्यानंतर तुम्हाला जर टेंडर त्यांनी दिलं, वर्क ऑर्डर दिली, तर ते तुम्हाला करणं बंधनकारक नाहीये, कारण तुमची व्हॅलिडिटी संपली. जसं आपण एखादं कोटेशन घेतल्यावर लिहितो ना, हे हे दर 8 दिवसासाठी, हा कोटेशन 8 दिवसासाठी ग्राह्य आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे आला तर तुम्हाला वेगळे रेट देण्यात येतील, तशी ही बिड व्हॅलिडिटी असते. ठीक आहे. पुढे आहे प्री-बिड मीटिंग काय असते. तर प्री-बिड मीटिंग ही तुमची, ज्यावेळेस टेंडर तुम्ही घेणार असता, 1.5 कोटीच्या वरच्या कामांना मोस्टली घेतात, खालच्या कामांना पण घ्यायला हवी, पण कंपल्शन नाहीये. चांगली पद्धत आहे ती खरं प्री-बिड मीटिंग घ्यायची, पण त्याचा गैरफायदा घेतला जातो. तर प्री-बिड मीटिंग, प्री-बिड मीटिंग ही जी आहे, प्रीबिड मीटिंग ही जी आहे, ही प्रीबिड मीटिंग कशासाठी घेतली जाते? तर प्रीबिड मीटिंग तुम्ही तुमच्या काय डाऊट्स असतील टेंडर भरण्यापूर्वी, ड्रॉइंगच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, स्पेसिफिकेशनच्या बाबतीत, वेळेच्या बाबतीत, नियम अटींच्या बाबतीत, तर ते तुम्ही त्यावेळेस विचारू शकताय. साईट व्हिजिट करणं गरजेचं असतं त्यावेळेस. म्हणजे हे सगळे मुद्दे तुम्ही पाहिलेले असतात. ते पाहून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्यावेळेस विचारू शकता. त्याची उत्तर डिपार्टमेंट देतं. आणि मग तुम्ही ते टेंडर भरलं तर नंतर पुढे काही प्रॉब्लेम येत नाहीत, म्हणून प्रीबिड मीटिंग असते. ठीक आहे. टेंडरच्या पूर्वी मीटिंग असते ती. त्यावेळेस सगळे कॉन्ट्रॅक्टर एकत्र येतात आणि म्हणजे त्या ऑफिसमध्ये बोलवलेले असतात त्या वेळेमध्ये, त्या डेटला, त्या ठिकाणी. आणि त्यांना ते मग तिथं त्यांचे पॉइंट्स घेतले जातात, काय प्रश्न असतील त्याचे उत्तर दिले जातात, ते रिटर्न केले जातात, आणि ते टेंडर डॉक्युमेंटचा पार्ट बनतो. त्याप्रमाणे निर्णय घेऊन, प्रीबिड मीटिंगचे मुद्द्यांचा निर्णय घेऊन मग टेंडर भरायचं असतं. ठीक आहे. आणि काय काय विचारतात मी सांगितलं. आता हे मुद्दे जे आहेत याचा तुम्ही स्टडी करायचा, जेणेकरून तुम्हाला काय अडचणी येतील ते काम करताना ते देखील तुम्ही विचारू शकता. काहींचा प्रश्न असतो की फंड आहेत का, बिलिंगचा असेल तुमचा, जे तिथे टेंडरमध्ये क्लिअरिटी नाहीये ते सगळे प्रश्न तुम्ही तिथे विचारू शकताय. ठीक आहे. टेंडर भरताना वेबसाईटवर अकाउंट काढावं लागेल, ते काढून देणार का? आता टेंडर भरताना वेबसाईटवर अकाउंट जे काढावं लागतं ज्याला म्हणलं जातं बिडर एनरोलमेंट. हा, तर ते बिडर एनरोलमेंट आम्ही काढून देतो, किंवा तुम्हाला जर काढायचा असेल तर त्याचा व्हिडिओ पण आहे युट्यूबला माझा बिडर एनरोलमेंटचा, तर तो तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला अकाउंट काढता येईल. हार्डली एक अर्धा ते 1 तास तुम्हाला लागेल. तुम्ही किती कॉम्प्युटर सेवे आहात त्याच्यावर डिपेंड करतं ते. अकाउंटला डीएससी कनेक्ट कशी करायची असते? आता अकाउंटला डीएससी कनेक्ट करण्यासाठी काही सॉफ्टवेअरच्या सेटिंग असतात, जसं की जावा
आणि ब्राउझरची सेटिंग हे केली तर तुम्हाला तुमच्या अकाउंटला नवीन अकाउंट काढलेलं त्याला डीएससी कनेक्ट करता येते. एकदाच कनेक्ट करता येते. दुसऱ्या वेळेस जर सेम अकाउंटला दुसरी डीएससी लिंक करायची असेल तर पहिली डीएससी एकतर एक्सपायर झालेली पाहिजे किंवा ती इनऍक्टिव्ह करावं लागेल, मग दुसरी डीएससी तुम्हाला ऍक्टिव्ह करता येते. म्हणजे डीएससी अकाउंटला कनेक्ट करायचं पहिल्याच वेळेस होतं. त्यासाठी तुमच्याकडे ब्राउझरची सेटिंग करावी लागते आणि तुमच्याकडे असावा लागतो. ठीक आहे. टेंडर भरण्यासाठी कॉम्प्युटरची काय सेटिंग करावी लागते आता सांगितलं त्या पद्धतीने ते दोन टूल्स तुम्ही वापरले तर तुम्ही हे करतात. इन्स्टॉल करण्यासाठी मदत करणार का? हो, ते आम्ही इन्स्टॉल तुमचं सेटअप करून देऊ. तुमचे टेंडर भरायचे असले टेंडर पण भरून देऊ, त्याची पण तशी सर्व्हिस आहे. तुम्ही हे करू शकता. नसेल तर तुम्हाला त्यासाठी मी सांगितलं सिव्हिल इंजिनिअरिंग IIT मध्ये व्हिडिओ कोर्स पण आहे. तो देखील तुम्ही घेतला तरी सुद्धा तुम्हाला त्यातून बरीचशी आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. जो कंटेंट शिकवतो तोच असतो त्यामध्ये 10 दिवसांचा. टेंडर भरताना काय काय डॉक्युमेंट जोडावे लागतात ते शोधायचे कसे व कसे जोडावे लागतात. आता टेंडर भरताना जे डॉक्युमेंटची लिस्ट असते लिस्टमध्ये जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ना ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे असतात. त्यासाठी मी काल आणि परवा कालच मला वाटतं कालचा जो इंस्टाग्रामचा व्हिडिओ आहे ना तो पहा. त्याच्यामध्ये मी डॉक्युमेंट दाखवलेत पहा की काय काय डॉक्युमेंट मागितले ते. तर तशी डॉक्युमेंटची लिस्ट असते आणि ती सगळी एकत्र PDF किंवा रार फाईल फॉर्मॅटमध्ये जे टेंडरमध्ये दिलेलं असेल त्या फॉर्मॅटमध्ये तयार करायची आणि ती अपलोड करायची असते वेबसाईटवर. ठीक आहे. तर टेंडरमध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात ते त्या टेंडर जे दिलेले असतील ते डॉक्युमेंट जोडायचे तुम्हाला. ठीक आहे. सिरियली जोडायचे. कव्हर 1 कव्हर 2 काय असते? कव्हर 1 म्हणजे एनव्हलप 1, कव्हर 2 म्हणजे एनव्हलप 2 किंवा ज्याला पाकिट आपण म्हणतो. जे टेक्निकल कव्हर आणि फायनान्शियल कव्हर, टेक्निकल एनव्हलप किंवा फायनान्शियल एनव्हलप, ज्याला वेबसाईटवर कव्हर 1 कव्हर 2 म्हटलं जातं. असे 4 कव्हर असू शकतात. ठीक आहे. 4 कव्हर असू शकतात. म्हणजे फीचा एक असतो, प्री क्वालिफिकेशनचा एक असतो, टेक्निकलचा एक आणि BOQ म्हणजे फायनान्शियलचा एक असतो. असे 4 कव्हर असू शकतात. पण आपल्याकडे 2च कव्हर मध्ये टेंडर पब्लिश केलं जातं आणि कॉन्ट्रॅक्टला भरायला सांगितलेलं असतं. ठीक आहे. टेंडर फी व EMD ऑनलाईन कशी भरायची? तर तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे पे ऑनलाईनचा ऑप्शन असतो. तर पे ऑनलाईनवर क्लिक करून तुम्ही टेंडर फी EMD भरू शकता. टेंडर फी EMD ही फक्त तुम्हाला तुमच्या नेट बँकिंगनच भरता येते. तिथं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॅलेट वगैरे असं काही ऑप्शन नाहीये. त्यामुळे तुमचं लायसन्स आलं, GST आलं की एक बँकेमध्ये करंट अकाउंट तुमच्याच नावानं काढायचं आणि त्याचं नेट बँकिंग चालू करायचं. ठीक आहे. जेणेकरून त्याचा पण GR आहे. तुम्ही तुमच्याच अकाउंटवरून ते हे भरलं गेलं पाहिजे. टेंडर फी EMD भरली गेली पाहिजे. दुसऱ्याच्या अकाउंटवरून भरलं तरी सुद्धा रिजेक्ट केलं जातं टेंडर. ठीक आहे. लक्षात घ्या. चालेल. तर मला वाटतं आता आपण या ठिकाणी परत एकदा थोडासा छोटासा ब्रेक घेऊयात. तुम्ही हे विचारा सर आपल्याकडून लायसन्स मिळेल की आवश्यक सर्व काढून मिळेल? सर्व काढून मिळेल आपल्याकडे. अरविंद, लायसन्स पासून तुमचे टेंडर भरून पण देऊ. तुम्हाला काही अडचण येणार नाही. आवाज येत नाही. ओके सर, काय माहिती नेटवर्कचा काय इश्यू आहे. टेंडरिंग लायसन्स ओके. टेंडरिंग कोर्स साठी रजिस्ट्रेशन केलं आहे. 2 दिवसाची 1 महिन्याची जी बॅच आहे ती उद्यापासून चालू होत आहे. सॉरी, 1 महिन्याची जी बॅच आहे ती उद्यापासून चालू होत आहे ऑफलाईनची, ई टेंडरिंगची. आणि जी ऑनलाईनची बॅच आहे ती 10 दिवसाची बॅच असेल, ती सेकंड वीक ऑफ ऑगस्ट चालू होते. आणि जी सेकंड वीक ऑफ ऑगस्ट प्रत्येक महिन्याच्या सेकंड वीक मध्ये चालू होत असते. सोमवारपासून 10 दिवसांची असते ती बॅच. आणि 2 दिवसांची जी ऑफलाईन बॅच असते ती शेवटच्या सॅटर्डे संडेला असते मोस्टली. ठीक आहे. तर कोऑर्डिनेटर्सचे नंबर मी शेवटला देईल, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ कोर्स तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकताय. ठीक आहे. तुम्ही कोऑर्डिनेटरशी कॉन्टॅक्ट करून तसं हे करा, त्यांच्याबरोबर बोलून घ्या. मी शेवटला नंबर शेअर करेल. ठीक आहे. परत एकदा घेऊयात. मला एवढेच प्रश्न होते तुमचे. टाइम तर आपला संपलाय. ठीक आहे. 2 तास लागतात म्हणजे तसं मी फास्ट घेत होतो. ठीक आहे. ठीक आहे. टेंडर फी व EMD भरण्यासाठी SBI चे अकाउंट असावे का? दुसरा कोणत्या कोणत्या बँकेचे? सर्व बँकेत चालतात असं काय नाही. तिथं SBIचा फक्त पेमेंट गेटवे असतो म्हणून तसं असं वाटतं, पण कुठल्याही बँकेत चालतं. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकतो का? नाही. EMD एक्झम्पशन कसं घ्यायचं? तर त्यासाठी आतमध्ये लॉग इन केलं की तिथं तुम्हाला एक स्क्रीनच असते.
आणि त्याचा पण व्हिडिओ आहे युट्यूबला बरं का माझा. तुम्ही ई टेंडरिंगची प्लेलिस्ट पहा, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला माहिती भेटून जाईल. आणि तुम्हाला जर पर्सनल गायडन्स, पर्सनल मेंटरशिप हवे असेल तर त्यासाठी सेपरेट आहेच मग ते. ईएमडी एक्झाम्शनचे सर्टिफिकेट कोणते असते? हा, ईएमडी एक्झाम्शनचे सर्टिफिकेट हे टेंडर कोणतं आहे त्याच्यानुसार डिपेंड करतं. सुबेचं टेंडर असेल तर त्यांचं लायसन्स हेच त्याचं सर्टिफिकेट असतं. झेडपीचं असू दे किंवा पीडब्ल्यूडीचं असू दे, ज्या ज्या डिपार्टमेंटचं असेल त्या डिपार्टमेंटलाच ते एक्झाम्शन लागू होतं. त्याच्यानंतर ईएमडी एक्झाम्शन हे कधी कधी काही टेंडरला एमएसएमईच्या रजिस्ट्रेशनच्या बेसिसवर पण मिळतं. स्टार्टअप इंडियाच्या अंडर तुमची कंपनी रजिस्टर असेल तर त्याला सुद्धा मिळतं. पण त्या टेंडरमध्ये काय लिहिलं याच्यावर डिपेंड आहे. कधी कधी ईएमडी एक्झाम्शन हे तुम्हाला डीडी भरा किंवा बँक गॅरंटीच्या स्वरूपात ईएमडी भरा म्हणून सुद्धा दिलेलं असतं. पण विचार करायचा की टेंडर मध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्या बेसिसवरच ते ईएमडीचं सर्टिफिकेट अपलोड करून ईएमडी घ्यायचं, तिथं एक्झाम्शन घ्यायचं. ठीक आहे. टेंडर फी एक्झाम्शन कोणकोणत्या केसमध्ये असू शकतं? तर टेंडर फी एक्झाम्शन 99.99% नाहीच भेटत कुठल्याच ह्याला, पण कधी असू शकेल. तर शक्यतो हे जे आहे टेंडर फी जी आहे ती टेंडर फी तुम्हाला जर डीडीच्या स्वरूपात भरा म्हणले किंवा ऑफलाईन तिथे येऊन भरा म्हणले तर या ठिकाणी वेबसाईटवर तिथं एक्झाम्शनचा एक टॅब दिलेला असतो. तिथं तुम्ही ते तुमची भरलेली रिसिट अपलोड करून हे करू शकता. एमएसएमई ला पण देतात, पण नाही मोस्टली बरं का, 99.99% भेटतच नाही तसं ते. टेंडर मध्ये शोधायचं ते ईएमडी एक्झाम्शन कुठं दिलेलं असतं किंवा टेंडर फी एक्झाम्शन कुठं दिलेलं असतं. हा, टेंडर फी व ईएमडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा राहिला, कारण बऱ्याच वेळेस ते राहतं बऱ्याच जणांचं. तर काय करावे, तर त्यासाठी तुम्हाला ना लॉग इन केल्यानंतर तुमचं पेमेंट हिस्ट्री म्हणून एक ऑप्शन असतो. पेमेंट हिस्ट्रीमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला तुम्ही केलेले पेमेंट आणि भरलेली ईएमडी, टेंडर फी याचे तर रिसिप्ट असते. ती रिसिप्टचे तुम्ही पीडीएफ तयार करा, ती तिथे अपलोड करा. हा, काही हरकत नाही. आता मग टेंडर फी व ईएमडी तुमच्याच अकाउंटवरून द्यायला पाहिजे, सांगितलं त्याचा जीआर आहे. माझी परत न आलेली ईएमडीचे स्टेटमेंट मला भेटू शकते का, व ते कसे काढायचे? बऱ्याच वेळेस बऱ्याच कामांची ईएमडी अडकून असते, गव्हर्नमेंटकडे भरपूर पैसे पडून आहेत तसे. तर काय करतात हे, एओसी वर्क ऑर्डर अपलोड करत नाहीत भरपूर कामांच्या. तर त्या तुम्ही अपलोड केले डिपार्टमेंटला सांगून तर तुमच्या ईएमडी परत येऊ शकतात. ईएमडीचे स्टेटमेंट तुम्हाला कधी कसं भेटतं, कसं भेटू शकतं? तर पेमेंट हिस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजतं की तुमची रिफंडेड ईएमडी किती आहे, रिटर्न किती केली तुम्हाला. तर त्याच्यावरूनच तुम्हाला त्या ईएमडीचं स्टेटमेंट तिथून मिळू शकेल. टेंडर भरल्यानंतर मला त्यात काही बदल करायचे असतील तर करता येतात का? हो, टेंडर भरल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याची लास्ट डेट येत नाही तोपर्यंत. तुम्ही टेंडर आज आलं ना, तर तुम्ही आजच्या आज जरी भरलं तरी सुद्धा चालतं. ते त्याची माहिती कुणालाही कळत नाही जोपर्यंत तुम्ही कुठे सांगत नाहीत, किंवा तुम्ही बाहेरून टेंडर भरले तर लीक झाले तर ती वेगळा केस झाली. पण टेंडर भरल्यानंतर त्याच्यातली माहिती लीक अजिबात होत नाही. तुम्हाला टेंडरमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते टेंडरच्या शेवटच्या क्षणापर्यंत करू शकतात. त्यासाठी तुम्हाला माय बिड हिस्ट्री, माय बिड हिस्ट्री ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते टेंडरचे जी ईएमडी किंवा टेंडर फी भरलेल्याची ती पण अपडेट करू शकता, आणि डॉक सुद्धा अपडेट करू शकता, आणि बीओक्यू मधलं पर्सेंटेज पण अपडेट करू शकता. ठीक आहे, आणि कितीही वेळेस करू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. टेंडर भरल्यानंतर मला माघार घ्यायची असेल तर घेता येते का? घेता येते. ऑनलाईन मध्ये जर तुम्ही माघार घेतली तर तुमची टेंडर फी आणि ईएमडी दोन्ही पण परत येते. शेवटच्या डेटच्या भरायच्या संपायच्या आतमध्ये जर तुम्ही माघार घेतली ऑनलाईन मधून तर तुम्हाला तुमची टेंडर फी ईएमडी पण परत येते. पण जर तुम्ही टेंडर माघार घेतलं ऑनलाईन मधून तर परत तुम्हाला ते टेंडर भरता येत नाही. ठीक आहे, परत तुम्हाला ते टेंडर भरता येत नाही. टेंडर ओपन व्हायच्या अगोदर मला माघार घेता येते का? तर हो, घेता येते, तेव्हा पण येते. जर ऑनलाईन मध्ये तुम्ही घेतली नाही, पुढे गेल्यावर वाटलं तुम्हाला की माघार घेता येते, तर घेता येते. तिथे तुम्हाला लेटर द्यावं लागेल आणि जिनेन काय तुमचं रिझन असेल ते सांगावं लागेल. त्याच वेळेस तुम्हाला माघार घेता येते. हा, नाहीतर मग तुमची ईएमडी जप्त होते. कधी कधी ब्लॅकलिस्ट मध्ये पण टाकतात.
एखाद्या टेंडरसाठी किती जणांनी टेंडर भरले हे समजते का? हो. टेंडर ओपन झाल्यानंतर सगळ्यांना, पब्लिकली सगळ्यांना समजतं. सगळा स्टेटस हा टेंडर स्टेटस मध्ये दिलेला आहे. वेबसाईटवर जो डाव्या साईडला टॅब आहे त्यामध्ये टेंडर स्टेटसचा टॅब आहे. त्या ठिकाणी 2011 पासून जेवढे पण टेंडर आतापर्यंत पब्लिश झालेले आहेत, मागच्या गेल्या म्हणजे 14 वर्षामध्ये सगळे टेंडर तुम्हाला ऑनलाईन कोणी भरले, किती पर्सेंटेज मध्ये भरले, ते सगळं समजतं. ठीक आहे. पण ओपन झाल्यावरच. ठीक. एका टेंडरसाठी दुसऱ्यांनी किती बिड केले आहे हे समजते का? हो, समजते. ओपन झाल्यानंतर सगळ्यांना समजते. पब्लिकली सगळ्यांसाठी ओपन आहे ते. मी भरलेले टेंडर कोणाला भेटले, किती मध्ये भेटले, त्याने काय काय डॉक्युमेंट जोडले होते हे समजते का? हा. तुम्ही टेंडर भरलेला असेल तर तुम्ही भरलेल्या टेंडरची माहिती, म्हणजे बाकीच्यांना, बाहेरच्यांना फक्त पर्सेंटेज कळतं, नावं कळतात. पण तुम्ही भरलेल्या टेंडरची पुढच्या व्यक्तीने काय डॉक्युमेंट दिले होते, म्हणजे कारण तुम्हाला रिजेक्ट केलं असेल आणि त्याला पास केलंय तर त्याचे काय डॉक्युमेंट होते ते पाहायचे असतील तुम्हाला. तुम्हाला जर वाटतं की सिस्टीम मध्ये हे झालंय तर तुम्हाला ते दिसतात डॉक्युमेंट सगळे. तर ज्यांनी ज्यांनी टेंडर भरले त्यांना त्यांच्या त्यांच्या कॉम्पिटिटरचे डॉक्युमेंट दिसतात, पण टेंडर ओपन झाल्यानंतरच. मी डॉक्युमेंट बरोबर जोडले होते तरी मला रिजेक्ट केले तर मी पुढे काय करावे? कंप्लेंट करावं लागेल तुम्हाला. दुसरा काही पर्याय नाही. तुम्ही डॉक्युमेंट बरोबर जोडले होते आणि तुम्हाला रिजेक्ट केलं तर नाही तर डायरेक्ट कोर्ट, स्टे ऑर्डर घ्यायची. मी न भरलेले टेंडर कोणाला भेटले आहे हे समजू शकते का? हो, समजू शकते. म्हटलं टेंडर स्टेटस मध्ये जाऊन पाहायचा. मला जर काम भेटली नाही तर माझा ईएमडी मला परत कधी भेटतो? मगाशी आपण बोलता बोलता सांगितलं की तुमचा एओसी वर्क ऑर्डर जर पुढच्या माणसाची झाली, ती वेबसाईटवर अपलोड केली की तुम्हाला तुमचा ईएमडी पण परत भेटतो. ठीक आहे. मला जर काम भेटले होते, मला करायचे नाही म्हणलं तर काय होते? मगाशी सांगितलं की तुमची टेंडर फी, ईएमडी, टेंडर फी त्याचं जातेच असते, ईएमडी जप्त होते किंवा ब्लॅकलिस्टला पण करू करू शकतात ते. एओसी म्हणजे काय? तर अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणलं. एओसी कधी भेटते? तर तुम्ही L1 आलात, ते सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या, अग्रीमेंट केलं, सिक्युरिटी डिपॉझिट भरलं, पीएचडी जर बिलो भरलं तर तुम्हाला एओसी दिली जाते. आता काही हे आहेत. मग त्याआधी तुमचे काही प्रश्न आहेत का? अरे बाप, 9 प्रश्न आहेत. तर मग पहिले प्रश्न घेतो आणि मग हे करूयात. ठीक आहे. टेंडर भरता वेळेस ईएमडी कंपल्सरी आहे का? ते टेंडर मिळो का नाही मिळो? हो हो, टेंडर भरतानाच भरायचे असते. ते जेन्युअन पार्टिसिपेशन व्हावं म्हणूनच ती ठेवली ना. नाहीतर आता 1 कोटीचं काम आहे ते मग कुणी भरलं असतं जर त्याला काहीच नसतं, त्याला टेंडर फी समजा फक्त 1,000 रुपये असते. चला भरून तर बघू म्हणून किती लोकांनी भरलं असतं. पण त्याला 1% ठेवल्यामुळे 1,00,000 रुपयाची जबाबदारी आहे. तुम्ही त्या कामामध्ये बाधा आणली, म्हणजे तुम्ही परत माघार घेतली, करायचं नाही म्हणला तर काय करणार? तुमचं ब्लॅकलिस्ट करायचं, ती ईएमडी जप्त होते. म्हणून ईएमडी ही कंपल्सरी असतेच. सुबेंना नाहीये मात्र ती, त्यांना ते एक्झाम्शन दिले. सर, ऑनलाईन ई टेंडरचा कोर्स कधीपासून चालू होणार आणि किती डेचा? सांगितलं मयूर. 10 दिवसाचा आहे, 1 महिन्याचा आहे ऑफलाईन मध्ये, किंवा 2 दिवसाचा वर्कशॉप पण असतो. ठीक आहे. माझे क्लास 7 लायसन आहे लॅपटॉपवर. ऑनलाईन टेंडर भरण्यासाठी कोणते ऍप लागते? तर ऑनलाईन टेंडर भरण्यासाठी महाटेंडर पोर्टलवर जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जावा आणि वेबसाईट, तुमच्या ब्राउझरची काही सेटिंग करावी लागेल. डीएससीचे ड्रायव्हर इन्स्टॉल करावे लागतील. ते केलं तर तुम्हाला ऑनलाईन टेंडर भरता येऊ शकतात. काही अडचण असेल तर तुम्ही पर्सनल मीटिंग घेऊन, तुम्हाला काही शंका असतील, 500 रुपयाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल. तेवढ्या वेळात एक टेंडर पण भरून होतं. तो देखील फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहे. ऑनलाईन पेमेंट दुसऱ्याच्या अकाउंटवर वरून करू शकतो का? नाही. ऑनलाईन पेमेंट तुमच्याच अकाउंटवरून, जी आर आहे त्याचा. हा हा, मग तुमच्या इथं जर चालत असेल तर करा, तसं काय हरकत नाहीये. ऑफलाईन आहे महिन्याभराचा आणि 2 दिवसाचा, असे 2 ऑप्शन्स आहेत. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरची बॅच आता 1 ऑगस्ट पासून चालू होते. हो हो हो. ठेकेदारसाठी लायसन लागणार, लायसन्स डॉक्युमेंट सर्व कोर्स मार्फतच दिलं जातं, आमच्या मार्फतच दिलं जातं ते. ठीक आहे. 1.5 कोटीच्या वरती असेल तर किती ईएमडी भरावा लागतो? तो टेंडरमध्येच दिलेला असतो, त्याच्यानुसार भरायचा असतो आपल्याला. विना अनुभव प्रमाणपत्र शिवाय हाऊसकीपिंगचे कामे कशी मिळवायची व कोणत्या विभागात? त्यासाठी तुम्हाला अनुभव लागतोच तुम्हाला. आणि तसं नसेल तर स्टार्टअप इंडियाच्या अंडर रजिस्ट्रेशन करा. उद्यम आधारच्या अंडर जर त्या टेंडरमध्ये लिहिलेलं असेल तरच भेटतं. आणि नाहीतर मग तुम्हाला थोडंसं त्या टेंडर इन्व्हायटिंग अथॉरिटी त्यांच्याशी बोलावं लागेल, लेटर द्यावं लागेल. तुमचे हे जे आहेत डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यांना सांगावं लागतील, त्याचे प्रूफ जोडावं लागतील.
टेंडर भेटल्यावर काम भेटणार ना? हो, मग नक्की किरण. हा, ठीक आहे. हो, ऑनलाईन टेंडर भरल्यानंतर कंपल्सरी नाहीये. काही ठिकाणी मागतात, तर तुम्ही हे करू शकतात. ऑनलाईन टेंडर भरल्यानंतर सुद्धा डॉक्युमेंट्स मागतात काही काही ठिकाणी. आणि जर तुम्हाला काम भेटलं तर मग तर द्यायचेच असतात तसं. ठीक आहे. ठेकेदार कोर्सची फी ही मला म्हणजे तो त्या बेनिफिट्स काय आहेत त्याच्यानुसार आणि कोणत्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन करता त्याच्यानुसार 20,000पासून 50,000 रुपयापर्यंत फी आहेत. हा, त्यासाठी आमचे जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांचे नंबर देईल, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. ठीक आहे. पुण्यातले सीट मात्र फुल आहेत. काही सीट्स असतील तर ते सांगतील तुम्हाला तसं. सर, ठेकेदार 25-26 कधी आहे ऑनलाईन टेंडर लेक्चर? 25-26 ऑनलाईन लेक्चर पुढच्या महिन्यात होईल. हा सर, जर आपल्याला टेंडर भेटल्यानंतर अधिकारी किंवा एखादा नेता पैशाची मागणी करत असेल तर द्यायचे. नाहीतर नका देऊ. तुमचा निर्णय आहे ना, कसा काय करायचं, कशी कामं करून घ्यायचे, काय करायचे. आणि मग त्याला पर्याय काय सांगू शकतो? एकतर लोक म्हणतील द्या, द्या, नका देऊ, नका देऊ. सांगा तुम्ही इमानदारीनं करतोय वगैरे सगळं. पुढे काय त्रास होतील ते तुम्हाला हे करायचे आहेत. तर तुम्हाला स्मूथली काम होईल असं वाटत असेल तर हे करा. तुम्ही त्यामुळेच म्हणलं की तुम्ही टेंडर कसं भरताय, किती मार्जिन मध्ये भरताय, काय काय तुम्ही कन्सिडर केलंय हे पण गरजेचं आहे. तुम्हाला पैसे मागतायत, खंडणी मागतायत हे म्हणून तुम्ही एसीबी ला पण सांगू शकता, अँटी करप्शन ब्युरोला. ऑप्शन तर बरेच आहेत तसे ना, पण तो कुठला अवलंबायचा हा तुमच्यावर आहे. मला जर तुम्ही मेंटरशिप दिली तर मग मी तुम्हाला गाईड करू शकेल काय मार्गाने हे करायचं ते. नाहीतर सर्वस्व निर्णय मग तुमचा असतो ना, कारण तुम्ही तुमच्या ह्यानं काम करणार आहेत पूर्ण ते. ठीक आहे. ऑफलाईन कोर्स पुण्यामध्ये होतो अभय. नेटवर्क प्रॉब्लेम हो आहे, जरा नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. सगळेजण तुम्ही तेच म्हणतायत. स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन असं हा टेंडरवर बेनिफिट घेता येतो का ते सांगितलं की 99.99% देत नाहीत. पण तुम्ही त्या वरिष्ठ अधिकारी जे टेंडर इन्व्हायटिंग अथॉरिटी त्यांना तुम्ही कम्युनिकेशन करणं, तुमची बाजू मांडणं, त्यासाठी तसं कॉन्ट्रॅक्च्युअल लेटर लिहिणं जेणेकरून त्यांना पण त्याचा हे होईल तर मग होऊ शकतं. पण एवढ्या झंझटीत कोण पडत नाहीत. तुमची तयारी असेल तर नक्कीच ते होऊ शकतं सगळ्या गोष्टी. राहुल, ठेकेदारचं जे ट्रेनिंग आहे त्याच्या लायसन्सवरच लिहून आलेलं असतं की तुम्हाला ईएमडी मध्ये सूट दिलेली आहे. ठीक आहे. आणि सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये 50% सूट दिलेली आहे. ठीक आहे. येस. शेअर करतो मी, 1 मिनिट. आपले अजून 10 प्रश्न राहिलेले आहेत. तुमचे प्रश्न झालेत मला वाटतंय. मी स्क्रीन शेअर करतो आणि पहिले प्रश्न घेऊयात आपण. ठीक आहे. NIT, आता हे थोडेसे टेक्निकल आहेत पण ते त्या त्या ठिकाणी टेंडर म्हणजे तुम्हाला वेबसाईटवर वगैरे कधी वाचण्यात येतं म्हणून सांगतो. NIT म्हणजे नोटीस इन्व्हायटिंग टेंडर, जिथं वेबसाईटवर तुम्हाला पाहायला भेटतं डॉक्युमेंट ॲज पर NIT वगैरे असं म्हणलेलं असतं. तर नोटीस इन्व्हायटिंग टेंडर म्हणजे टेंडर नोटीसलाच NIT म्हणलं जातं वेबसाईटवर थोडंसं. ESBD, हा ESBD पण होता, डॉक्युमेंट ॲज पर ESBD. ESBD म्हणजे स्टँडर्ड बिड डॉक्युमेंट, म्हणजे टेंडर डॉक्युमेंट, किंवा काही ठिकाणी TD म्हणतात, टेंडर डॉक्युमेंट. ESBD म्हणजे ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. आता ते शॉर्ट मध्ये तिकडे लिहिलं असेल तर ते इन्कम टॅक्स रिटर्न हा त्याचा फुल फॉर्म आहे, जो आपण प्रत्येक वर्षी आपला आयकर विवरण जे भरतो ते ITR तुमचं झालं. ITCC म्हणजे इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट. ITCC काही ठिकाणी तो फुल शॉर्ट कर वापरता आपल्याला माहिती नसतो, तर इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट पण मागतात, ते तुमचं CA देऊ शकतो. तर ITCC हे तुम्हाला लागतं. UEE म्हणजे अनएम्प्लॉईड इंजिनियर्स. आपण ते पहिलेच बोललो होतो. प्रॅक्टिससाठी DSE लागेल का? हो, तुम्हाला टेंडर जर ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर DSE लागते. तुम्ही जर ट्रेनिंग मध्ये आलात ऑफलाईन मध्ये तर तुम्हाला आम्ही देतो. ऑनलाईन जर करणार असाल तर तुम्हाला कोणाची तरी घ्यावी लागेल तशी DSE तिथून. हा, टेंडर फ्लॅश पब्लिश करणे म्हणजे काय असते? काही ठिकाणी हे प्रश्न असतात की टेंडर फ्लॅश करणं आम्हाला पाहायचं आहे, आम्हाला टेंडर फ्लॅश करायचे आहेत किंवा पब्लिश करायचे आहेत. तर हे गव्हर्नमेंटचं काम आहे. जसं आपण टेंडर ऑनलाईन भरतो तसं त्यांनी ऑनलाईन टाकले तरच आपल्याला दिसतील. त्या प्रोसेसला टेंडर फ्लॅश किंवा पब्लिश करणं असं म्हणलं जातं. त्याची देखील आपण ट्रेनिंग देतो, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना देतो. बऱ्याचशा पब्लिशिंगची सेपरेट बॅच असते.
तर तुम्ही देखील ते करू शकता जर तुम्हाला गरज असेल तर, किंवा टेंडर भरून द्यायचा बिझनेस मॉडेल करायचा असेल तर. मजूर सहकारी संस्था काय असते? जसं मग त्यांनी MSS, मजूर सहकारी सोसायटी किंवा मजूर सहकारी संस्था. मजूर सहकारी संस्था काय असते तर काही लेबर्सनी येऊन, मला वाटतं ते 20 संख्या आहे का 50 संख्या आहे, त्यांनी येऊन ती एक संस्था फॉर्म केलेली असते, ज्याच्या बेसिसवर त्यांना कामं दिली जातात. कारण लेबरला पण कॉन्ट्रॅक्टर बनता यावं म्हणून सगळ्यांनी मिळून ती संस्था टाकली आणि त्यांना सगळ्यांना त्याचे बेनिफिट भेटतात. तेच त्या ठिकाणी काम पण करत असतात. असं डॉक्युमेंटरी दाखवलेलं असतं. तर ती मजूर सहकारी संस्था असते. त्यांना राखीव 33% कामं असतात. भरपूर काम असतात बरं का ह्यांना, मजूर सहकारी संस्थेला. नंतर 33-33-33 काम वाटप काय आहे? आता हे 33-33-33 म्हणजे 33 आणि 34 असं असतं, की सुबेला 33%, मजूर सोसायटीला 33% आणि ओपनला 34% अशी कामं वाटप केली जातात. 100 कामं निघाली तर ह्या प्रपोर्शनमध्ये ते कामं सगळ्यांना दिलेली असतात. ठीक आहे? म्हणजे ते फ्लोट केलेले असतात. सगळ्यांना इक्वल हे व्हावं म्हणून. ठीक आहे? आणि टेंडर भरून द्यायचा बिझनेस मी चालू करू शकतो का? हो, नक्कीच मी चालू करू शकता. उद्यम आधाराला फक्त लायसन्स लागेल आणि बाकी डिजिटल सिग्नेचर कशी काढतात त्याची व्हेंडरशिप वगैरे तुम्ही घेऊ शकता. त्याचंही आपलं सेपरेट मॉडेल आहे. तर ते करा तुम्ही. कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी इथं नंबर दिलेत सगळ्यांचेच आमचे जे आहेत ते, आणि ऍड्रेस पण दिलेला आहे. अभय सरांचा पहिला नंबर आहे हा, सुरेश मुंडे सरांचा आहे, आणि हे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांचे 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 नंबर आहेत तसे. ठीक आहे. आणि ऑफिस आपलं नवी पेठ लोकमान्य नगरला आहे. तरी तुम्ही देखील येऊ शकता. मी ग्रुपवर पण तशी माहिती टाकून देईल. हम्म, काय भेटू शकतं तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान? तर लाईफ टाईम सेव्हिंग होती तुमच्या पैशामध्ये. म्हणजे एक महिन्याला तुम्ही साधारण 2-4 जरी टेंडर भरले तरी बाहेर 500-1000 रुपये घेतात. 2,000 जरी महिन्याचे वाचले तरी सुद्धा 24,000 रुपये वाचतात. बऱ्याच वेळेस कोटी कोटीचे टेंडर लोकांचे गेलेले आहेत थोड्याशा पर्सेंटेजमुळं. मग ते पैसे अडकतात, काम गेलेलं असतं, एवढं मोठं ऑपॉर्च्युनिटी जाते. त्यामुळं सेव्हिंग आहे तुमची. लाईफ टाईम सपोर्ट आहे, तसा डेडिकेटेड सपोर्ट इंजिनियर आहे, पण आता हे आम्ही कमी केलंय. पहिलं होतं लाईफ टाईम, आता 1 वर्षच आम्ही सपोर्ट देतो, किंवा जास्तीत जास्त तुमचं पहिलं एक टेंडर भरूच तोपर्यंतच. कॅन अटेंड एनी ऑफलाईन बॅच. तुम्ही हे पण कमी केलं मी, सॉरी आता हे बदलूनच टाकतो, कारण ह्या सिस्टीम राहिलेल्या नाहीये. तुम्हाला 1 वर्ष सपोर्ट दिला जातो. याचबरोबर तुम्ही एक बॅच ऑनलाईनची जर केली, तुम्ही ऑनलाईनची जर बॅच केली, तर तुम्ही ऑफलाईनची एक बॅच अटेंड करू शकता. पुढची देखील करू शकता, पण त्याला तुम्हाला चार्जेस लागतील पुढच्या बॅचला. ते जास्त नाहीत, तुम्हाला 50% फी भरून तुम्ही अटेंड करू शकता. त्याच्या पुढची बॅच जर करायची असेल तर, पण त्यात होऊन जातं, काही गरज पडत नाही. तुम्ही गुगलला रिव्ह्यूज वगैरे वाचून घ्या, तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल काय घेतो काय घेत नाही ते. रेकॉर्डेड सेशन्स ऍक्सेस हा पण 1 वर्षासाठी आहे आता. मॉर्निंग टेक्निकल क्लब, तो ठीक आहे, तो पार्ट हे नाही. लाईफ टाईम प्लेसमेंट असिस्टन्स, तुम्हाला जर प्लेसमेंट याच्या मार्फत हवे असेल ना, तर त्याचा पूर्ण तुम्हाला प्लेसमेंट लाईफ टाईम देतो, कारण सहसा लागतच नाही, सगळे आपले बिझनेसच करणारे येत असतात. हा कॉलेजला जर असाल तर त्यासाठी 50% फी आहे, पण त्यासाठी HOD कॉलेजचं लेटर लागतं तुमच्या. ते असेल तर तुम्हाला 50% फी मध्ये कन्सेशन भेटतं, आणि तुमची मर्जीनं तुम्ही नंतर कॉलेज झाल्यानंतर मग बाकीचे पैसे तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, चालेल. तर माझ्याकडून हे आहे एवढंच. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मी कॉन्टॅक्ट करू शकताय, आणि काही प्रश्न असतील तर आपण घेता येतील. तर काही प्रश्न चॅट बॉक्समध्ये नाही आहेत. ओके. माझे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ठेकेदार कोर्स झाला आहे मी PWD ZP ला. कंपनी नाही रजिस्ट्रेशन करतायत, तुम्हाला तुमच्या नावानं करता येतं. 3 वर्षाच्या आतच लायसन्स काढा, नाही तर लायसन्स भेटत नाही. मग मजूर सहकारी सोसायटी काढता येते, संस्था काढता येते. ZP चे लहान काम असतात, त्यांचं टेंडर फ्लॅश करता येतं का? हो, करता येतं, तुम्ही पण करू शकता, पण त्यासाठी ते ट्रेनिंग घ्या. 20,000चा ठेकेदारचा कोर्स मध्ये बेसिक शिकवणार आहे सर, सिव्हिल. हो हो, ते बेनिफिट नुसार त्याच्यानुसार वेगळं आहे ना, जसं बाहेर आहे तसंच आहे. ठीक आहे. रेकॉर्डिंग ऍक्सेस 1 वर्ष फ्री आहे. ठीक आहे, चालेल. मग थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू. 1.5 तास लागला तसा.
तुमचे काही प्रश्न असतील तर घेतो, नसेल तर मी हा व्हिडिओ म्हणलं तुम्हाला, हा व्हिडिओ मी युट्यूबला ठेवतो. तिथून तुम्ही तुम्हाला पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही त्या चॅट बॉक्समध्ये सध्या कमेंट असतात त्यामध्ये टाका, त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, चालेल. येस, थँक्यू. युट्यूब आणि इंस्टाग्राम तुम्हाला ग्रुपवर म्हणलं, ग्रुपवर तुम्हाला पाठवून देईल मी वाटलं सर. ठीक आहे, काल पाठवल्याच होत्या तशा, पण ज्यांच्याकडे नसतील त्यांना पाठवून देईल. सिव्हिल इंजिनिअरिंग IIT म्हणून सर्च करा, तसं भेटून जातील तुम्हाला. येस, ठीक आहे, थँक्यू.